नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो बुद्धाय. जय भीम सगळ्यांना. आज मला फार आनंद होत आहे. आपण पुन्हा एकदा भेटतो आहे सॅटर्डेला धम्मसाकतच्या प्रोग्राममध्ये. आणि आज आपण नवीन चॅप्टर बघणार आहे. चॅप्टर 3 चित्तवग्ग. चित्तवग्गमध्ये पहिलं अ, आहे मेघीय थेरवथू. मेघीय थेरवथू धम्मपद अट्टकथामध्ये 33 आणि 34 गाथा आहे. या दोन गाथा मेघीय थेरवथूमध्ये आहेत. आपल्या सम्मा संबुद्धांनी ह्या दोन गाथा म्हटल्या आहे मेघीय थेरांसाठी. मेघीय भिक्खू नवीन नवीन झाले होते आणि त्यांना ध्यान साधनेमध्ये जो काही त्रास होत होता, त्यांच्या चित्त मध्ये जे काही होत होतं त्याप्रमाणे भगवान बुद्धांनी त्यांना मार्गदर्शन केले. ते आपण बघूया की मेघीय थेरवथू आपल्यासाठी पण आपल्यासारख्यांसाठी पण किती महत्वाची आहे ही गाथा आणि त्याचं विवरण. पण नेमकं भगवान बुद्धांनी मेघीय थेरांना सांगितलं तरी काय ते आपण आज बघूया. सगळ्यात आधी आपण हे बघूया की आज आपण चित्तवग्ग बघतोय. चित्तवग्गामध्ये चित्त म्हटलं तर मन असं सिंपल ट्रान्सलेशन होतं त्याचं. तर जेव्हा आपण धम्मपद अट्टकथा सुरू केल्या तर धम्मपदची पहिली गाथा मनोपुब्बंगमा धम्मा ही पहिली गाथा आहे की माइंड कम्स फर्स्ट. माइंड म्हटलं आहे मनोला इंग्लिशमध्ये माइंड. आणि आपण असं म्हणू शकतो की आरमण चिंतेती ती चित्त. चित्त काय आहे? जी आरमणाच्या बद्दल विचार करते. तर असे वेगवेगळे डेफिनेशन्स आपल्याला बघायला मिळतात पाली त्रिपिटकमध्ये. चिंतेती म्हणजे इथे त्याचा अर्थ होतो विजानाती, टू नो. कशाबद्दल नो? चिंतेती म्हणजे थिंकिंग पण होतं, पण चिंतेती म्हणजे टू नो. तर कशाबद्दल माहिती? तर आरमणाबद्दल. जसे डोळे आहेत, तर डोळे जे बघतात रूप ते त्याचं आरमण झालं. तर कशाबद्दल विचार करतं चित्त? जे ते बघतं त्याच्याबद्दल विचार करतं. आपण बघूया आपले जे 5 इंद्रिय आहे, आपण या 5 इंद्रियां किंवा 6 इंद्रियांमधून मन सुद्धा एक आहे. याच्यातून आपण जे पण बघतो किंवा जे त्यांचे विषय आहेत, जसे कान आहे तर कान शब्द ऐकतात आणि असे सगळं जे आहे, तर त्याप्रमाणे मन किंवा चित्त किंवा चिंतेती हा त्याचा प्रकार झाला, म्हणजे फंक्शन झालं. किंवा विजानाती म्हणजे टू नो. आणि चित्त जे आहे ते लीडर आहे ऑब्जेक्ट बघण्यामध्ये. ते लीडर आहे. ऑब्जेक्ट आपण असं म्हणू शकतो की ती वस्तू, त्या इंद्रियेची ती वस्तू. म्हणजे रूप जे आहे ते कान नॉन फंक्शनल आहे रूप बघण्यामध्ये, फक्त डोळेच रूप बघू शकतात. तर असे ते स्पेसिफिक विषय जे आहेत त्या इंद्रियाचे, त्यांचं तसं तसं विज्ञान आहे. तर चित्ताला विज्ञान सुद्धा म्हटलं आहे. एक तर कधीच उत्पन्न होत नाही, नेहमी ते चेतसिकासोबत उत्पन्न होतं. म्हणून मनोपुब्बंगमा धम्मा. धम्मा इथे चेतसिका आहेत. आणि मन, चित्त, विज्ञान कुठे कुठे हे कसे वापरले गेले आहेत, पण आपण बघूया की विज्ञान कसं वेगळं आहे. चित्त आणि कुठे कुठे विज्ञान एक प्रकारचं चित्त आहे जसं अभिधम्ममध्ये. आणि मन जर म्हटलं आपण, तर मनाबद्दल जर आपण बोललो तर इथे अजून व्याख्या दिली आहे चित्ताची. दिसणारे ऑब्जेक्ट, जाणून घेणारे प्रमुख नेता. चित्त कधी एकटं उद्भवत नाही, ते नेहमी चेतसिका सोबत असतं गाथा 1 प्रमाणे. आणि
थोडंसं आपण इथे अभिधम्म पण बघून घेऊ, की चित्ताला काय म्हटलं आहे. स्पेशली वेगळ्या वेगळ्या चित्तामध्ये अ, असं दिसून येतं आपल्याला, की या संदर्भात चित्ताचा अर्थ एक विचार आहे किंवा दुसऱ्या संदर्भात ते हृदय पण असू शकतं. हृदय, हृदय म्हटलं आहे. तर चित्ताचं स्थान जे आहे ते युजुअली हृदय म्हटलं आहे, हृदय म्हटलं आहे. ते स्थान आहे. तर तो इमोशनल आस्पेक्ट सुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता अभिधम्म जेव्हा आपण म्हणतो, तर अभिधम्म 2 प्रकारे आहे. सत्य आणि परमत्थ. ॲक्चुअली समुती सच्च. इथे समुती सच्च लिहायला पाहिजे. समुती सच्च आणि परमत्थ सच्च. तर समुती सच्च काय आहे? आपल्या कन्व्हेन्शनल लँग्वेजमध्ये, कन्व्हेन्शनल डे टू डे लाईफमध्ये आपण काय वापरतो शब्द? त्याला आपण समुती सच्च. व्यावहारिक, व्यावहारिक पण म्हणतात. पण परमत्थ सच्च काय? अल्टिमेट ट्रूथ. ते बदलत नाही. त्यांचं नेचर बदलत नाही. त्यांचं नेचर उत्पन्न आणि उत्पादवय धम्मिनो जर आहे, तर ते नेचर त्यांचं बदलत नाही. तर अशा असे जे 4 आहेत परमत्थ, ते आहेत चित्त, चेतसिका, रूप आणि निब्बाण. आणि सगळ्यात पहिलं परमत्थ जे आहे, ते आहे चित्त. तर चित्त हा शब्द हा त्याचा रूट वर्ड, मूळ शब्द चिती मधून आलेला आहे. चिती. चिती ना असं वाटतं, की जसं चेतवल्यासारखं आहे. त्याला चिती असं म्हटलंय. चिंतेयती अबाउट दी ऑब्जेक्ट. म्हणजे चिंतेयती इथे म्हटलं तर विजानाती या अर्थाने म्हटलंय. टू नो. आता चिंतेतीचा अर्थ टू थिंक पण होतं, विचार करणं पण होतं. विचार कसला करतो आपण? आपल्या 6 इंद्रियांचा ग्रॅटिफिकेशन. जे डोळे, कान, नाक, जीभ, जिव्हा, काया, मन, हे ह्या सगळ्यांना पूर्ण करायसाठी, यांना सॅटिस्फाय करायसाठी जे विचार येतात आपल्या मनामध्ये. आणि चित्तेन नियती लोको. तर आपल्या या चित्तानी, अशा प्रकारच्या आपल्या चित्तानी जे आपण आपल्या 6 सेन्सेसला ग्रॅटिफाय करत राहतो, तशा चित्तानी आपण या संसारामध्ये फिरत राहतो. तर चित्तेनं नियती लोको. तर अशा विचारांनी, अशा थॉट्सनी आपण या जगामध्ये फिरत राहतो. म्हणजे आपण आपलेच कुशल किंवा अकुशल तयार करत राहतो आपल्या विचारांनी. निकायामध्ये जर बघितलं तर चित्त हे खूप कमीदा दिसून येतं आपल्याला, चित्त या शब्दाचा वापर. पण इथे अ, कर्म जे आहेत, ॲक्शन, कर्म काया आणि वाचा या अर्थाने जर बघितलं तर हार्ट, हे मीनिंग, हार्ट ॲज द सेंटर ऑफ ॲक्शन. तर या मीनिंगनी 147 टाइम्स आपण बघतो की ते याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. विजानाती या अर्थाने खूप कमी आहे. पण हार्ट किंवा हृदय या अर्थाने चित्ताचा वापर सुत्तामध्ये, निकायांमध्ये भरपूर केलेला आहे. काय आणि वाचा या अर्थाने. म्हणजे हृदय जे आहे ते ते सोर्स ऑफ ॲक्शन आहे, कारण ते आपले इमोशन्स तिथे असतात हृदयमध्ये, हृदयमध्ये. तर आपले दॅट इज द सोर्स ऑफ आवर ॲक्शन्स. कर्म, मग ते कायचे असो, वाचाचे असो. तर चित्ताचे जे कर्म आहे ते अपमान आहे, अनलिमिटेड आहे, नो लिमिट. आपण काही पण विचार करू शकतो. तर काया, वाचा याचे जे कर्म आहेत आपले ते लिमिटेड आहेत. तर मग आपण असं म्हणू शकतो की कर्म वर्सेस मनसा, असं पण म्हटलेलं आहे. ही आहे चित्ताची व्याख्या. तर चित्तत्ती विज्ञान भूमिकवत्तु आरमण कीर्यादि चित्ताय पण एतं चित्तंती उत्तम. धम्मपदट्ट कथा 228 मध्ये ही दिलेली आहे. आणि चित्तंती मनोमानसं चित्तं मनोविज्ञानं ती चित्तस्य एतं वेवचनं. हे वेगळ्या वेगळ्या टेक्स्ट मध्ये वेगळे वेगळे मीनिंग असे दिलेले आहे. मनोविज्ञानं, हृदयं, जसं यं चित्तं मनोमानसं हृदयं परन्नं, असे वेगळे वेगळे मीनिंग्स आहेत तिथे. आणि मन इंद्रिय आणि म्हणजे रूपावचन चित्त, हे दीज आर लाईक डिफरंट आस्पेक्ट्स, डिफरंट मीनिंग्स इन डिफरंट सिच्युएशन्स. आणि चित्त, हार्ट, विल, इंटेन्शन याच्यासाठी पण वापरलेला आहे.
पुढे आपण बघूया, अजून गाथा आहे तशा चित्त हत्त थेरांच्या वगैरे. म्हणजे तिथे आपल्याला अजून तिथे आपल्याला अजून छान समजेल की कसा चित्ताचा स्वभाव आहे. जसं या गाथामध्ये जेव्हा आपण बघू, तेव्हा बघू की या गाथेमध्ये चित्ताचा काय स्वभाव होता मेघ्य थेरांचा. The heart is a general status of sensory emotional being. Its relation to the senses. हार्टचं जे रिलेशन आहे आपल्या, ते आपल्या इंद्रियांशी संबंधित आहे. आणि आणि जेव्हा आपण आपल्या हार्टला स्थित ठेवतो, विचलित होऊ देत नाही, संवर करतो, इमोशनल हेल्दी बिईंगचं ते लक्षण आहे. इक्विलिब्रियमचं, समतेचं लक्षण आहे की आपण भावनेनी समतामध्ये आहे. आणि याच्यानी आपण मग आपल्या सेन्सेस, आपले जे इंद्रिय आहे त्याच्यावर आपण संवर पण करू शकतो. म्हणून चित्ताला हेल्दी आणि इमोशनल बॅलन्स मध्ये ठेवायसाठी आपल्याला चित्ताचं नेचर, चित्ताचा स्वभाव जाणून घेणे महत्वाचं आहे. आणि मग कसे आपण आपल्या चित्ताला स्थित करू शकतो, अविचलित करू शकतो. तर जसं मंगल सूक्तमध्ये दिलेलं आहे, असोकं विरजं खेमं. तर असोकं जे न विचलित होता, शोक न करता. तर प्रत्येक याच्यामध्ये की कोणत्या पण अशा गोष्टींनी आपण चित्ताला स्थित ठेवतो, विचलित होऊ देत नाही, तर ते आपल्या हेल्थसाठी पण छान आहे. चित्ताच्या बद्दल अजून काय म्हणायचं तर उजुगत चित्तो अर्य सावको. तसं अर्य सावक जे आहेत, अर्य जे आहेत, त्यांचं चित्त कसं असतं, उजुगतो. इनफॅक्ट जे अर्य अठ्ठांगिको मग्गो आहे, तो पूर्ण उजुगत चित्त आहे. स्ट्रेट पाथ आहे टू निब्बाण, अर्यो अठ्ठांगिको मग्गो. आणि चित्त न कंपती, न विकंपती. तर असे रेफरन्सेस आपल्याला अजून बघायला मिळतात. आणि जसं धम्मपद गाथा 33 तिथे लिहिलं आहे, चपळंग. तर चपलंग म्हणजे इथे न कंपती या अर्थाने, किंवा न चित्त कंपती या अर्थाने म्हटलेलं आहे. तर चपलंग म्हणजे जे चित्त कंपन करतं, आणि न कंपती म्हणजे जे चित्त चपळ नाही आहे, कंपन नाही करत, त्याला म्हटलेलं आहे विकंपती, कंपती. आणि दॅट इज ऑपोजिट ऑफ चपलंग. चपलंग चित्ताचा विरुद्धार्थी आहे ते. खित्त चित्त हार्ट अनबॅलन्स्ड असं रेफरन्स आहे. आणि चित्त रक्षितं महतो अथाय संवर्तती. जो व्यक्ती आपल्या चित्ताला गार्ड करू शकतो, रक्षण करू शकतो आपल्या चित्ताचं, तो महतो, ग्रेट, अथाय म्हणजे ग्रेट, अर्थपूर्ण गोष्टी, संवर्तती, तो खूप अर्थपूर्ण गोष्टींना प्राप्त करतो, जो आपल्या चित्ताचं रक्षण करतो. मग आपल्याला अजून या गाथेमध्ये म्हणा किंवा आणखी या चित्तवग्गामध्ये आपल्याला असे शब्द पण येतील, जसे चित्तं, दंतं, गुत्तं, संभुतं, चित्तं रक्षेत मेधावी, चित्तं गुत्तं सुखावहंती. धम्मपद गाथा 36 मध्ये लवकरच येईल. आणि चक्षु इंद्रियं असंभूतस्य विहरतो चित्तं व्यासिंचती. ये चित्तं संयमे संती मोक्षंती मारबंधना. जे संयम मध्ये असतं जे चित्त, तो मारबंधनामधून, माराच्या क्षेत्रामधून, माराच्या बंधनामधून मुक्त होतो. माराच्या बेड्यांतून असं, अच्छा, माराच्या बंधनातून तो व्यक्ती सुटतो, जो त्याच्या हृदयावर नियंत्रण ठेवतो किंवा चित्तावर नियंत्रण ठेवतो. फ्रॉम फेटेज ऑफ मारा दोज हू आर रिलीज टू कंट्रोल देअर हार्ट. हे आहे धम्मपद 37. आता चित्तवग्गो, चित्त काय आहे? इथे ना या स्लाइड मध्ये 2 प्रकारे बघितलेलं आहे. आपण सुरुवातची बघितली होती तिथे अभिधम्माप्रमाणे पण आपण बघितलं होतं. तर धम्मपद म्हटलं तर सुत्ताप्रमाणे, अभिधम्म हे हायर एक्सप्लेनेशन किंवा हायर म्हणण्यापेक्षा जास्त प्रिसाईज विथ नंबर्स. तर नंबरच्या प्रमाणे
एक्झॅक्ट प्रिसाईज नंबर्स देऊन अभिधम्मामध्ये चित्ताबद्दल बोललेला आहे. फर्स्ट अभिधम्मचा संघ हो फर्स्ट चॅप्टर मध्ये बोललेले आहे. आणि धम्मपद मध्ये जर आपण बघितलं तर ते निकायाप्रमाणे आहे. तर चित्ताची वैशिष्ट्ये गाथामध्ये स्पष्ट केलेली आहे. उदाहरण आता आपण बघितलं की आता ही जी पहिली गाथा येणार त्याच्यामध्ये आहे फंदनंग, चपलंग, दूरखंग, दुन्नी वार्यंग. इथे दुन्नी वार्यंग पाहिजे. आणि परिफंद तिदंग आणि मारधेय आणि चंचल मन नियंत्रित करणे खूप कठीण आहे. परंतु अर्हंताचे जे मन आहे, अर्हंताच्या मनाची स्थिती आहे ती पूर्णपणे अबाधित असते, ती विचलित होत नाही. आणि असोकंग विरजन खेमंग असते त्यांची स्थिती, त्यांच्या मनाची स्थिती. तर चित्त अभिधम्मामध्ये जर आपण बघितले तर एक्झॅक्ट नंबर्स जे आहेत 89, 121 आणि इथे भूमीनुसार आणि वेगवेगळ्या पद्धतांनुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन बघायला मिळतं, त्याचं डिव्हिजन क्लासिफिकेशन बघायला मिळतं. प्रामुख्याने आपल्याला 4 भूमी जे आहेत कामावचर, रूपावचर, अरूपावचर आणि लोकुत्तर अशा भूमीप्रमाणे ते कामावचरामध्ये पुन्हा अकुशल, अहेतुक आणि कामावचर सोबत अशा प्रकारे ते डिवायडेड आहे. आणि अभिधम्मामध्ये 4 परमत्थांपैकी पहिलं परमत्थ जे आहे ते चित्त आहे. आणि त्यात व्याख्या कशी आहे चित्ताची अभिधम्मामध्ये? त्याच्या वस्तूची जाणीव म्हणजे जागृती म्हणजे अवेअरनेस अबाउट दी ऑब्जेक्ट म्हणून केली जाऊ शकते. जसं आपले डोळे आहेत, आपण डोळ्यांनी रूप बघतो, तर अवेअरनेस म्हणजे चक्षु विज्ञान जे आहे ते काय आहे? त्याला रूपचं जे रूप आहे ते आरमण आहे, त्याची जाणीव करून देते चित्त. चित्त ऍक्च्युली इथे अभिधम्माप्रमाणे सुद्धा आपण बघूया. बरं, चित्त द चीफ द लीडर इन नोईंग द ऑब्जेक्ट दॅट अपियर्स. तर पहिलं प्रामुख्याने चित्त आहे. आणि चित्त डिफाईन इन अभिधम्म अँड धम्मपद अट्टकथा. तर धम्मपद मध्ये आहे चित्तंती विज्ञानंग, विज्ञान म्हटलं आहे. आणि भूमी वथू आरमण कीर्य आदी विचित्तताय परेतं चित्तंती. याच्यामध्ये आपण बघू भूमी म्हणजे प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स 4 आहेत है ना. मग वथू कशी आहे? चक्षु, सोत, घाण, जिव्हा, काया, हृदय. जे याच्यासाठी मनासाठी हृदय म्हटलं आहे वथू. आरमण काय आहे? चक्षुचे रूप आहे आरमण. सोत सद्दा कानाचं शब्द आहे, नाकाचं गंध आहे, जिव्हाचा रस आहे, कायाचा फुटंब आहे, टच फुटंब म्हणजे टच, हृदयाचा धम्मारमण आहे. आणि चित्त हेच नाही आहे तर कीर्य आदी म्हणजे हे सगळे भूमी, वथू, आरमण, कीर्य हे सगळे मेन्शन आहेत खाली. कीर्य म्हणजे फंक्शन चित्त, अहेतुक चित्त, कामवचर सोबत महगत, बुद्ध आणि अर्हंताचे, त्याला कीर्य चित्त पण म्हटलंय. चित्त डिफाईन्ड इन अभिधम्मचा संघ हो कसा आहे की आरंभण चिंतेती ती चित्त. जे चित्त आरंभणाबद्दल विचार करतात, विजानाती, टू नो. Mind is then ordinarily defined as that which is conscious of an object. Awareness आहे ऑब्जेक्ट बद्दल. आणि विज्ञान म्हटलं जातं कॉन्शियसनेस. Consciousness may therefore be tentatively defined as a relation between आरम and kind object. म्हणजे आपण जे बघतो विज्ञान आणि विज्ञान काय आहे? कॉन्शियसनेस काय आहे? जे चक्षु आणि रूप या दोघांच्या मधातला जे कम्युनिकेशन आहे ते विज्ञान आहे. त्याला ते मनो म्हटलेलं आहे. आणि चित्तंग अजून पालीमध्ये असं म्हटलेलं आहे हृदयंती चित्त म्हणजे हार्टला कॉन्शियसनेस म्हटलं आहे. हृदयं मय्ये अय्याय तच्च ताती. मग ये चित्तं संयम एसंती मोखंती मारबंधना हे पुढे आपल्याला बघायला मिळेल. दोज हु कंट्रोल देअर माइंड्स विल बी फ्री फ्रॉम द फेटर्स ऑफ माया. आणि चित्तंग मे समन गौतमो जानाती. द रेक्लूस गौतमा नोज माय हार्ट. असं एक ब्राह्मण म्हणतो संयुक्त निकायांमध्ये की भगवान बुद्धांना अनुसय ज्ञान जे होतं तर दुसऱ्यांचं पण, तर त्याच्यामध्ये भगवान बुद्ध समोरच्याचं चित्त जाणून घ्यायचे आणि त्याप्रमाणे त्यांना गाईड करायचे, सल्ला द्यायचे की ते
जिथे ते अडकलेले आहेत तिथून ते बाहेर कसे निघणार. तर याच्यासाठी भगवान बुद्ध चित्त जाणायचे. त्यांचे जे भिक्खू होते किंवा सावक होते अजून, किंवा उपासक होते, किंवा दुसरे पण कोणी होते, प्रत्येकाचं चित्त जाणायचं भगवान बुद्धांना नॉलेज होतं. आसवानुसय ज्ञान. आणि इंग्लिशमध्ये जेव्हा आपण म्हणतो की ही इज ऑफ अ गुड हार्ट, ब्लेसेड आर द प्युअर इन हार्ट, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की एखादा व्यक्ती मनाने खूप छान आहे, तर एक त्याचं वागणं जर चांगलं आहे, प्रिय आहे, हं, आदर सत्कार करतो तो, आणि 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 सगळ्यांशी खूप चांगल्यानी बिहेव करतो, तर अशा व्यक्तीला आपण म्हणतो या या व्यक्तीचं मन खूप छान आहे. तर हे जसं वेळेनुसार जसं ते डेव्हलप होत गेलं कन्सेप्ट, तसे चेंजेस होत गेले, आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये म्हणजे समजा ते तसे तसे ते पसरत गेले, असं म्हणू शकतो आपण. आता अभिधम्मामध्ये आपल्याला इथे बघायला मिळतात 2 प्रकारचे मेजर चित्त आहेत. एक आहे लोकीय 81 आणि लोकुत्तर 8 और 40. तर लोकीय चित्तमध्ये आपण कोणत्या चित्तामध्ये आहे, तर कामावचर 54. आणि या कामावचर चित्तामध्ये सगळ्यात जास्त आपण कोणत्या चित्तात राहतो, तर अकुशल चित्तामध्ये 12, जे आहेत लोभ, दोष आणि मोह. लोभाचे, द्वेषाचे आणि मोहाचे हे जे चित्त आहेत, 8 लोभ चित्त आहेत, 2 दोष चित्त आहे आणि 2 मोह चित्त आहे. आणि कामावचरमध्ये अहेतुक चित्त आहे. अकुशल चित्त आहे ते तर हेतूचे चित्त झाले. हेतू हे आहे की अकुशल. आपला जास्त करून आपला हेतू कसा असतो? आपल्या मनाला आपण जर बघितलं, तर आपण चेक करू शकतो की आपला हेतू काय आहे. नेहमी आपला हेतू काही छानच असतो का? जास्त करून आपण बघितलं तर आपला हेतू अकुशलच असतो. कारण ती सवय झालेली आहे. आपल्या चित्ताला या संसारामध्ये फिरून, फिरून, फिरून तशीच सवय झाली. आणि म्हणून आपण या संसारामध्ये अडकलेलो आहे, की अकुशलच करून आपण या संसारामध्ये अडकत जातो जास्त करून. आणि हा जो एरिया आहे, हा अ, मार्च क्षेत्र आहे हे. तर मार्चच्या क्षेत्रामधून बाहेर निघणं म्हणजे हे लोकीय क्षेत्र आहे. तर या क्षेत्रामधून बाहेर निघणं म्हणजे लोकुत्तर. लोकुत्तर. आणि राईट साइडला आपण बघतो ते लोकुत्तर. तर अहेतुक चित्त काय आहेत मग? तर जे आपण संखार करून ठेवलेले आहेत या संसारामध्ये फिरत असताना, तर ते जेव्हा रायपन होतात, जुने कर्म, आधी केलेले कर्म जेव्हा परिपक्व होतात आपले, तर तेव्हा ते अहेतुक या फॉर्ममध्ये ते बाहेर येतात. जर चांगले कर्म केले तर कुशल विपाक, छान आपल्याला त्याचा रिझल्ट छान मिळतो. पण जर अकुशल कर्म केले आपण, तर अकुशल विपाक मिळतात. आणि याच्यामध्ये पण 7 प्रकारचे अकुशल विपाक चित्त, म्हणजे आपले 5 इंद्रियाचे आणि 2 मनाचे असे आहे तिथे. तर इथे कामावचरमध्ये आपण अकुशल 12 आणि अहेतुक 7 याच्यामध्ये आपण जास्त बघणार आहे आज. लोकुत्तरमध्ये जर आपण बघितलं तर असं मला वाटतं हे असं जास्त छान दिसेल. तर कामावचरमध्ये हे जोपर्यंत ही लाईन आलेली आहे, द लिमिट ऑफ ग्रीन कलर, ते कामावचर चित्त आहे. आणि हे जे एक्सटेंड झाले आहेत रूपावचर, अरूपावचर, तेवढे अरूपावचर ते महगत चित्त पण म्हणतो आपण त्यांना. आणि लोकुत्तर चित्त हे इथे राईट साइड मध्ये जे येलो मध्ये बघायला मिळत आहे. तर हे लोकुत्तर चित्त आयदर 8 और 40. 8 म्हटलं तर मग्ग आणि फल, 4 मग्ग 4 फल, सोतापत्ती, मग्ग, सोतापत्ती, फल. आणि अशा प्रकारे सोतापत्ती, सगदागामी, अनागामी, अरहंत असे 4 मग्ग 4 फल. तर हे 8 आहेत. पण समजा प्रत्येक मग्ग, प्रत्येक चित्त म्हणजे जे मग्ग आहे, प्रत्येक मग्गासोबत, प्रत्येक फलाच्या चित्तासोबत जर आपण 5 झांचे चित्त, प्रत्येकी 5 झान चित्त जर ऍड केले तर ते 40 होतात. तर अशा प्रकारे ही चित्ताची ठेवण आहे. जर आपण 8 चित्त धरले तर ते 89 चित्त होतात इन ऑल. आणि जर आपण 40 चित्त धरले तर ते 121 चित्त होतात इन ऑल. असं अशी प्रिसाइज इन्फॉर्मेशन त्याला अभिधम्म संग्रहामध्ये मिळते. आणि दॅट गिव्स डेफिनेटिव्ह अंडरस्टँडिंग टू व्हॉट एक्झॅक्टली इज हॅपनिंग.
तर अकुशल चित्त जे 12 आपण बघितले ते आहे लोभ मूल चित्त 8, दोष मूल चित्त 2 आणि मोह मूल चित्त 2. हे सगळे अकुशल आहेत. अकुशल कर्म जे आपण करतो त्याचे रिझल्ट सुद्धा अकुशल विपाक आपल्याला मिळतात. आणि सतत या चित्तांमध्ये एखादे हाऊस होल्डर किंवा आपल्यासारखे जे व्यक्ती आहेत, आपल्यासारखे जे संसारामध्ये फिरत आहेत, त्यांच्या मनामध्ये सतत हे असे कर्म, असे विचार कसे राहतात हे आपण बघू शकतो. की आपले जे आपण काही पण करत नाहीये, नुसते असे बसलो आहे आणि तेवढ्यामध्ये असा विचार येतो आपल्या मनामध्ये. कधी छान विचार पण येतो, ओ मी आहे ना दान करणार. तर हा कुशल कुशल संखार आहे आपला. आधी आपण दान केलेलं आहे आणि म्हणून आता या ठिकाणी बसून असं काहीतरी होतं किंवा काही होत सुद्धा नाही, पण आपल्या मनामध्ये येतं की अरे दान करायला पाहिजे आपण. तर तर ही एक घटना होते. तर हे आहेत कुशल विपाक. आधी केलेल्या कर्माचे हे असे विचार आपल्या मनात येतात. पण अकुशल जर म्हटलं तर कसे आहे की लोभाचे, जास्त करून आपण याच विचारांमध्ये असतो. दानचा विचार इतका इझिली येत नाही आपल्या मनात. सीलचा विचार, सील पालन करणं, उपोषण करणं इतकं इझी नाही वाटत आपल्याला. पण हे जे चित्त आहेत, लोभचे चित्त आहेत, की नाही मी माझी वस्तू देणार नाही, हे किती सिंपल आणि ऑब्वियस वाटतं आपल्याला. आणि खूप इझी आहे हे आपल्याला असं वागणं, असा विचार करणं. ईर्ष्या आणि मत्सर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या समोर समजा कोणी आपल्यापेक्षा छान करत आहे, तर ताबडतोब आपण एकदम छान नाही वाटत आपल्याला. तर हे जे अकुशल आहेत, ईर्ष्या, मत्सर आणि हे सगळं. तर या गोष्टी किंवा मोह, मोह म्हटलं तर मोस्ट ऑफ द टाईम आपण याच्यातच राहतो. आपल्याला माहिती नाही की आपण आपलं काय नुकसान करत आहे, लोभ चित्तानी, दोष चित्तानी. याला आपण म्हणू शकतो की मोह हा लोभ आणि दोष चित्तामधला मोह आहे. कारण आपल्याला माहित नाही की आपण आपलं काय नुकसान करून घेतलं, लोभ करून, दोष करून. पण जेव्हा मोह मूल चित्त म्हटले 2 हे स्पेसिफिक चित्त आहेत. विचिकिच्छा, जसं बुद्ध, धम्म, संघ, कम्म, विपाक, सील, दान, ह्या सगळ्या गोष्टींवर जर विश्वास नसला आणि यांच्याबद्दल डाऊट केला आपण, या सगळ्या गोष्टींबद्दल, तर त्याला विचिकिच्छा एक चित्त आहे, ते डाऊटचं चित्त आहे. आपण नेहमी असे जे डाऊट्स येतात आपल्या मनामध्ये ते आपण क्लिअर करून घेतले पाहिजे. कारण असे डाऊट्सचं चित्त ठेवणं बरोबर नाही. हे सगळ्यात पहिलं चित्त आहे डाऊटचं, जे आपण क्लिअर करायला पाहिजे. आणि ते आपण बघूया ते कसं आपण करू शकतो. डाऊट्स सगळ्यात आधी क्लिअर करायला पाहिजे, तेव्हाच आपल्या दिठ्ठी, आपले जी रॉंग व्ह्यूज आहेत ते दूर होतील. आणि दुसरं मोहचं चित्त जर आपण बघितलं तर ते आहे उद्धच्च चित्त. व्हॉट इज उद्धच्च चित्त? तर दॅट्स चित्त ऑफ रेस्टलेसनेस. उद्धच्च चित्त असं चित्त आहे की जे अर्हंत पद प्राप्त झाल्यावरच ते निघतं. म्हणजे अनागामी व्यक्तीमध्ये पण उद्धच्च चित्त असतं. कमी कमी असतं, पण असतं. आणि आणि हे जे उद्धच्च, रेस्टलेस, म्हणजे आपण म्हणू शकतो की कम्फर्टेबल नाहीये आपण. आणि असं चित्त जर उत्पन्न झालं तर आपल्याला वाटतं की अरे मी काय करू की माझं चित्त शांत होईल. आणि मग आपण पुढच्या पायरीवर जातो. तर एका प्रकारे उद्धच्च किंवा हे सगळे चित्त जे आहे, जेव्हा आपण स्टडी करायला लागतो, तर तेव्हा आपल्याला वाटतं की या चित्तांमधून आपण बाहेर पडायला पाहिजे. तर उद्धच्च चित्त इज काइंड ऑफ, जर पॉझिटिव्हली विचार केला तर इज ऑल्सो अ ड्रायव्हिंग फोर्स. ते ड्राईव्ह करतं आपल्याला अरहंत पद प्राप्त करेपर्यंत. ते चित्त आपल्यामध्ये असतं. तर मोहचे जे 2 स्पेसिफिक चित्त आहेत, एक आहे विचिकिच्छा आणि दुसरं आहे उद्धच्च. आणि ही स्पेसिफिक नॉलेज आपल्याला अभिधम्मामधून मिळते. विचिकिच्छाचं जे चित्त आहे ते सगळ्यात पहिले निघते मार्ग जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा, आणि उद्धच्च चित्त आहे ते सगळ्यात शेवटी. तर मेघी, आता ही गाथा आपली, आपण चित्ताबद्दल खूप बोललो. चित्त वग्गा आहे, तर खूप बऱ्याच प्रकारे आपण चित्ताला समजून घ्यायचा प्रयत्न केला. आता आपण
गाथाबद्दल बघूया. शॉर्टमध्ये एकदम सांगते की ही गाथा बुद्धांनी मेघीय थेरांना दिली आहे. तेव्हा ते थेर नव्हते. मेघीय भिक्खू नवीन नवीन पब्बजीत झाले होते आणि त्यांचे ते सेवक होते. सेवक म्हणून होते आणि तेव्हा त्यांना ध्यान साधना करायला फार अडचण जात होती, कारण त्यांचे वितक्क म्हणजे अकुशल वितक्क. कसे अकुशल वितक्क? हेच लोभ दोष मोहचेच वितक्क विचार, असे की कामछंद, व्यापार आणि विहिंसा. म्हणजे कामछंदाचे, आसक्तीचे आणि दुर्भावनेचे आणि हिंसेचे असे ते विचार होते त्यांचे. आणि सारखे ते त्याच्यामध्ये होते आणि अस्वस्थ होते. त्याच्यामध्ये त्यांना त्यांना ते घाबरल्यासारखं पण वाटत असेल तर फिअरचे पण होते त्याच्यामध्ये विचार त्यांचे मिक्स. असे विचार मध्ये त्यांचं चित्ताची स्थिती काय होती, आणि अशा अशा स्थितीमध्ये ते बुद्धांसमोर जातात आणि बुद्धांना म्हणतात की माझं चित्त असं आहे. तेव्हा बुद्ध ही गाथा मेघीय भिक्खूंना सांगतात. म्हणजे मेघीय भिक्खू अजून त्यांना मार्ग प्राप्त झालेला नाही, अजून त्यांचं चित्तावर नियंत्रण नाही. असं आपल्या चित्ताची पण अवस्था असते. आपल्या चित्ताची पण आपलं आपलं नियंत्रण अजून आलेलं नाही. तर गाथा अशी आहे, फंदनं चपलं चित्तं दूरखं दुनिवार्यं उजुं करोती मेधावी उसुकारो तेजन. हे पहिलं आहे. तर या गाथेमध्ये बुद्ध म्हणतात की चित्त कसं आहे, म्हणजे मेघ्य भिक्खूंचंच चित्त बघून ते म्हणत असतील की फंदन आहे. फंदन आता मराठी भाषेत जर आपण म्हटलं तर स्पंदन. स्पंदन हार्ट आहे ना, हार्ट कसं आपलं स्पंदन करतं तसं. तर फंदनं हे मराठी लँग्वेजशी किती स्लाइट व्हेरिएशननी जुळणाऱ्या गोष्टी म्हणजे शब्द आहेत. आणि जेव्हा आपण मग मराठीमधून आपण पाली शिकायला जातो तर जास्त सोपं होतं. आणि म्हणूनच माझी पण ही प्रयत्न आहे की मी मराठीमधून बोलू. आधी मी जेव्हा इंडियामध्ये होती तेव्हा इंग्लिश लँग्वेज जास्त यूज करायची मी. इंग्लिशमध्येच शिक्षण झालं सगळं सगळं, तर त्यामुळे त्याच्यामध्ये मी कम्फर्टेबल होती. पण आता इकडे आल्यावर मी जास्त मराठीचा वापर करत आहे. तर प्लीज तुम्ही माझी मराठी समजून घ्या. याच्या आधीच्या 2 गाथांमध्ये सुद्धा माझ्या मराठीबद्दल मी इम्प्रूव्हमेंट आणायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता फंदनं चपलं चित्तं. तर याच्यामध्ये बुद्धांनी म्हटलं आहे, चित्ताचं नेचर कसं आहे? फंदनं चप्पळ. म्हणजे पळत राहतं ते इकडे-तिकडे. चपळ आहे. पळत राहतं इकडे-तिकडे. आत्ताच इकडे, नंतर तिकडे. आणि दूरखंग आहे. खूप कठीण आहे चित्ताचं रक्षण करणं. एका ठिकाणी त्याला ठेवणं, त्याला जपून ठेवणं, त्याला दुःख नाही होऊ देणं. हे खूप कठीण आहे. दुःख होतं चित्ताला. तर हे कठीण आहे आणि दुर्निवार्य आणि कंट्रोल करणं, आपल्या संयमामध्ये ठेवणं, संवर करणं खूपच कठीण आहे. उजुं करोती मेधावी उसुकारो तेजन. इथे बुद्धांनी उपमा दिलेली आहे एका ॲरोची. बाण. जसा एक फ्लेचर बाण बनवणारा, उसुकारो बाण बनवणारा सरळ बाण बनवतो. लाकडाचा बाण बनवतो, काडीचा बाण बनवतो तो, झाडाच्या काडीचा. पण तो कसा सरळ बनवतो. आणि किती महत्वाचा आहे तो बाण अगदी सरळ असणं, किती महत्वाचं आहे. कारण त्या बाणाचा निशाणा किंवा एम, गोल हे हिट करणं आहे. टार्गेटला हिट करणं आहे. विथ ऑलमोस्ट 100% प्रिसिशन. तर हे जे आहे, असा बाण बनवणं, असा सरळ बाण बनवणं किती कठीण आहे. तर जे मेधावी आहेत, जे वाईज लोक आहे, जे बुद्ध म्हणतात ते अशा प्रकारे सरळ करतात आपलं मन. प्रयत्नशील, कंटिन्युअस, एकदम स्ट्रेट, उसुकारो तेजन. तर असे करतात. तर इथे ॲरोची उपमा दिलेली आहे पहिल्या गाथेमध्ये. म्हणजे जेव्हा मन असं फंदनं करतं, चपलं असतं, दूरखं दुर्निवार्यं, तेव्हा चित्ताला सरळ करायला पाहिजे. कशा प्रकारे सरळ करायला पाहिजे? बुद्ध ते सुद्धा शिकवतात इथे. तर मेघीय भिक्खूंना शिकवणं म्हणजे ते आपल्यासाठी पण
अप्लाय होतं, कारण आधी आपले पण सगळे अकुशल विचार आहेत, जे आपल्याला आता त्याचे विपाक मिळत राहतात. म्हणजे जरी आपण धम्माच्या मार्गावर लागतो, तर त्यावेळेस तर ते आणखी जास्त ते निघत राहतात. जसं आपण विपස්සनाला वगैरे जातो, तर तेव्हा एक विशिष्ट प्रकारे आपल्याला एक वेगळाच अनुभव हा होतो, की अरे एवढा त्रास का झाला? है ना? आधी त्रास होतो. तर काही-काही जणांना तो नाही होत, कारण त्यांचे कुशल कर्म असतील आधीचे. पण बऱ्याच जणांना तो त्रास होतो, कारण दुःख तर युनिव्हर्सल आहे. तर अशा चित्ताला, अशा मनाला मेधावी पुरुष सरळ करतात, अ, एका बाणासारखं, असं बुद्ध म्हणतात. आता दुसरी गाथा जी आहे, म्हणजे 34th गाथा या सेम मेघीय थेरवथूमध्ये, तिथे बुद्ध म्हणतात, की ते मेघीय थेरांना बघून म्हणत आहेत, ही गाथा सुद्धा. तर ते म्हणतात, की फिश, एक मासा, जेव्हा तो जमिनीवर फेकला जातो, पाण्यातून काढून जमिनीवर फेकला जातो, तर तो कसा ना ओक मोकत उभतो. तर तो या बाजूनी त्या बाजूनी असा तडफडतो दोन्ही बाजूनी. तर परिफंद तिदं चित्तंग, अशा पद्धतीने तो खूप तडफडतो, तळमळतो पण. आणि तर हे काय आहे? हे हे कोणतं चित्त आहे? तर हे ते चित्त आहे, की तो मासा जसा पाणी त्याचं घर आहे. घराबाहेर तो जर काढला जातो, त्याच्या पाण्याच्या घराबाहेर काढला जातो, तर तो त्या पाण्याच्या इतक्या आसक्तीमध्ये तो जगलेला असतो, की पाण्याच्या बाहेर तो जगूच शकत नाही. इतका तो तडफडतो. पण इथे मनुष्य, आता तो मासा आहे. मनुष्य, माशाची उपमा दिलेली आहे. पण मनुष्य जे आहे, त्यांच्यामध्ये अजून क्वालिटीज आहेत, की ते आपल्या चित्ताला डेव्हलप करू शकतात. आणि इथे बुद्ध म्हणतात, की हे जे संसारामध्ये आपण फिरत आहे, हे त्या पाण्यासारखं आहे. सागरातल्या पाण्यासारखं असंच आपण फिरत आहे. आणि हे संसार आहे, हे पाणीरूपी, हे मार ध्येय, मारचं क्षेत्र आहे हे. तर याला आपल्याला पाहन करायला पाहिजे, काढून टाकायला पाहिजे. तर असं ओक मोकत उद्धतो, म्हणजे असं चित्त तडफडणार नाही. जेव्हा आपण आपल्या अ, क जेव्हा चित्त त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येतं. स्पेशली जेव्हा नवीन-नवीन भिक्खू होतात, तेव्हा एक भय पण सांगितलेलं आहे बुद्धांनी, की ते जेव्हा पिंडपात करायला जातात आणि ते जेव्हा ते बघतात, तर त्यांना पण असं होतं, की आधी मी पण किती आरामात माझ्या घरी होतो. हाता-हातामध्ये मला सगळं जेवण वगैरे मिळायचं. सगळं सुखसोयीमध्ये होतो. मी जसा हा अ, ग्रह गृहस्थ व्यक्ती आहे, तसं मी पण होतो. हे हे एक भय आहे समण सोडायचा. पण म्हणून हे चित्त असं होतं त्यावेळेस. तर अशा प्रकारे मेघीय भंते आहेत, त्यांचं पण चित्त कदाचित असंच असेल, की की ते अरे मी किती कम्फर्ट झोनमध्ये होतो, पण आता मी अनकम्फर्टेबल का आहे? मी तर सोडून दिलं घर, पण आता का अनकम्फर्टेबल आहे? असा विचार कदाचित त्यांच्या मनामध्ये सुरू असेल. तर बुद्ध त्यांना ही गाथा म्हणतात. ओके. तर ही झाली गाथा. आणि या आजच्या याच्यामध्ये आज धम्मसाकच्यामध्ये आपण पुढे अजून काय-काय म्हणणार आहे. जसं आपण बघितलं चित्त म्हणजे काय? मेघ्य थेर कोण आहेत? हं. हे आपण आणखी डिटेलमध्ये पुढे बघणार आहे. कारण धम्मपदची गाथा ही छोटीशीच आहे, अट्टकथा. एकदम छोटी आहे. पण उदान आणि अंगुत्तर निकायमध्ये खूप विस्तारितमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्याबद्दल. इव्हन बुद्धांनी काय शिकवलं त्याच्याबद्दल सुद्धा. स्पेशली कल्याण मित्रताबद्दल. आणि एवढंच नव्हे, तर मागच्या आयुष्यामध्ये, मागच्या लाईव्हज, मागच्या पास्ट बर्थ्समध्ये मेघे थेर कोण होते, त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती आपल्याला मिळते. इव्हन अपादान पण आहे. अपादानमध्ये पण काही माहिती दिलेली आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट या मेघीय थेर वथूमध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे, की मेघीय भंते जे आहेत, ते अ, अकुशल पापवितक्कांनी घिरलेले आहेत. अकुशल पापवितक्क जे आहेत 3 प्रकारचे त्याच्याने घिरले आहेत. आणि ते बुद्ध म्हणतात त्यांना, ते बुद्धांना ओबे करत नाही. ही बुद्धांना ओबे करत नाहीत. ते ऐकत नाहीत बुद्धांचं. आणि कारण त्यांना आसक्ती
असते एखाद्या गोष्टीची, जी बघू आपण. पण आणि दुसरी गोष्ट काय आहे, कल्याण मित्र. बुद्धांनी कल्याण मित्राची शिकवण जी दिलेली आहे याच्यामध्ये, ती इतकी डिटेल शिकवण दिलेली आहे बुद्धांनी, की विस्तारित दिलेली आहे. आणि का दिलेली आहे कल्याण मित्राची शिकवण, ते पण बघूया आपण पुढे. आता धम्मपद अट्टकथा ही कशी सुरू होते, सठ्ठा चालिकाय पब्बते विहरंतो. चालिका पब्बत सांगितलेला आहे. तर फंदनं चपलं चित्तंती इमं धम्मं देसनं सत्था चालिकाय पब्बते विहरंतो. आयस्मंतक मेघियं आरभकतेसी. 13th, 18th आणि 19th वसावास जो आहे, वसावास तो भंतेंनी आपले भगवान बुद्ध त्यांनी चालिका पब्बतवर घालवला. आता हे जे आहे, ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला माहिती होतं. एका ठिकाणी असं दिलंय की 13th वसावास होता जेव्हा ही घटना घडली, आणि एका ठिकाणी सांगितलं आहे की आनंद 20 वर्षापर्यंत बुद्धांचे जे सेवक आहेत, उपठ्ठाक आहेत, तोपर्यंत आनंद नव्हते, दुसरे होते. मेघीय थेर जे आहेत ते शाक्य आहेत, आणि ते एक त्या वेगळे वेगळे नंबर्स, म्हणजे वेगवेगळे जे दिले आहेत, नावं दिले आहेत त्यांचे, तर जे आपण वेगवेगळ्या टेक्स्ट मधून काढतो, माहिती मिळते आपल्याला. तर एका ठिकाणी 8 जणांचे दिले आहेत, एका ठिकाणी 6 जणांचे दिले आहेत. तर ही वेगळी वेगळी माहिती आहे जी आपल्यापर्यंत येते. तर एका ठिकाणी दिलं आहे की आनंद थेरा, मेघीय थेरानंतर आनंद थेरच भगवान बुद्धांचे सेवक होते त्याच्या दीर्घ शेवटपर्यंत. पण तर मग तसं जर बघितलं तर मग ही 19व्या वर्षावासची गोष्ट असायला पाहिजे. पण कोणती पण असो, गोष्ट ही आहे की तेव्हा उपठ्ठाक सेवक हे मेघीय भंते होते, आणि मेघीय भिक्खू हे भगवान बुद्धांचे सेवक होते. आणि जेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना ही गाथा सांगितली, तेव्हा त्यांच्या मनामध्ये 3 वाईट विचारांमुळे त्यांचे मन एकाग्र करण्यास असमर्थ होते ते मेघीय भिक्खू. मग भगवान बुद्ध गाथा म्हणून त्यांना शिकवतात, आणि मेघीय भंते सोतापन्न होतात शेवटी गाथा सांगितल्यावर. तर गाथेचा मराठीमध्ये जर आपण बघितलं सारांश, तो असा आहे की मन अति उत्साही आणि अस्थिर आहे. नियंत्रण करणे आणि आवर घालणे कठीण आहे. मेधावी माणूस आपल्या मनाला सरळ राहण्याचे प्रशिक्षण देतो, जसे फ्लेचर बाण सरळ करतो. आणि ती दुसरी गाथा जी आहे, गाथा 34, ती अशी आहे की जसा मासा त्याच्या पाण्याच्या घरातून बाहेर काढला जातो आणि कोरड्या जमिनीवर फेकला जातो, त्याचप्रमाणे जेव्हा मन माराच्या क्षेत्रातून सुटका करण्यासाठी बाहेर काढले जाते, तेव्हा मन थरथर कापतं. कारण आपलं जे किलेस वट्ट आहे, जे क्लेश आहेत आपल्यामध्ये, त्याला किलेस वट्ट म्हटलेलं आहे. हे संसाराचं वट्ट म्हणजे राऊंड ऑफ किलेसा, राऊंड सर्कल. तर हे जे आहे, हे आसक्तीचे जग आहे आपल्यासाठी, खूप आसक्तीचे जग आहे. ठीक आहे, कामावचर नाही, तर रूपावचर, रूप असेल, रूपामध्ये माझा जन्म होईल, किंवा म्हणजे रूपावचर लोकमध्ये जन्म होईल, किंवा रूपावचरही नाही तर अरूपावचरामध्ये जन्म, अशी आसक्ती पण मी असेल, असं असं नेहमी आपल्याला आपलं सुटत नाही मन, की जन्म नको, असं मन होणं फार डिफिकल्ट आहे. आपण, कारण आपले क्लेश आहेत, आपण या संसारामध्ये फिरत आहे. तर आपण बघूया की ही जी जागा आहे, जी आपण बघितली की चालिका पब्बत, इथे भगवान बुद्धांनी ही गाथा दिली आहे चालिका पब्बतवर. पण या संदर्भात इम्पॉर्टंट प्लेसेस अजून हे आहेत की एक जंतू गाव आहे जवळ, चालिका पब्बतच्या पायथ्याशी. एक आयडिया द्यायच्यासाठी हा फोटो घेतलेला आहे इथे, की जस्ट टू गिव्ह यू एन आयडिया.
की हे कसं होत असेल ते. मग एक नदी आहे तिथे, किमी नदी. किमी काळ इज ब्लॅक, आणि किमी म्हणजे ब्लॅक वर्म्स असतात ना, वर्म्स ते. तर तिथे ते बरेच असतील, ते वर्षावासचा पण वेळ होता, तर अशा गोष्टी असतात. तर तिथे ती नदी, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला एक आंबवन. तर अंगुत्तर निकायमध्येही आपल्याला माहिती मिळते की मेघीय म्हणते, जेव्हा त्यांना ही गाथा भगवान बुद्धांनी दिली, जे धम्मदेसना दिली भगवान बुद्धांनी, ते भगवान बुद्धांचे सेवक होते, आणि ते दोघेही चालिका पर्वत वर राहत होते. ऍक्च्युली चालिका जवळ नाही, ते जंतुगाम जवळ असायला पाहिजे. जंतुगामच्या जवळ, म्हणजे त्या पर्वतच्या पायथ्याशी जंतुगाम असतं, आणि किमी नदी असते. तर तर गावाच्या आणि पर्वताच्या मधामध्ये ही नदी असते, आणि नदीच्या दुसऱ्या बाजूनी, एका बाजूनी नदी, एका बाजूनी हे आंबवन असते. तर मेघीय म्हणते पिंडपातासाठी जंतू गावात जातात. जंतू गावात पिंडपात करून भोजन झाल्यावर ते किमीकाळ नदीच्या काठावर येतात. तर किमीकाळ नदीच्या काठावर ते असे चक्रमण करतात तिथे, की त्यांना वाटतं की त्यांचे जी मांडी आहे ती अशी अशी आवळलेली आहे, सक्त झाली आहे. तर पाय मोकळे करायसाठी ते त्या नदीच्या काठावर फिरत असतात. आणि त्यांना दुसऱ्या बाजूला म्हणजे ते बघतात की तिथे एक अंबवन आहे, आणि ते अंबवन खूप त्यांना आकर्षित करतं, आल्हाददायक आणि मोहक वाटतं, आणि त्यांची इच्छा होते की त्या अंबवन मध्ये जाऊन ध्यान करावं. तर ते जातात बुद्धांकडे, आणि बुद्धांना म्हणतात की त्याच्या आधी आपण बघूया की तथ फंदनंती रूपादिसू आरमणेसू विफंदमानं. कसं की फंदनंती रूपादिसू आरमणेसू, तर त्यांना काय दिसतं, रूप कोणतं दिसतं, आरमण काय असतं त्यांच्या समोर, की आलंबन. म्हटलंय ते आलंबन काय असतं, त्यांच्या चक्षुला ते अंबवन दिसतं, आणि ते अंबवन मग त्यांना आकर्षित करतं, आसक्ती होते त्यांना त्या अंबवनाची. तर फंदनंग होतं त्यांच्या मनामध्ये, चित्तामध्ये फंदनंत, म्हणजे अस्थिर होतात ते, आणि ते स्पंदन होतं त्यांच्या चित्तामध्ये, आणि त्या रूपामधल्या आलंबनाप्रमाणे ते तळमळतं किंवा तडफडतं. रूप इथे म्हटलं आहे फॉर्म, आकृती, देखावा, ते तडफडतं. तर आरंभण इथे आलंबन, स्थिती, जमीन, कारण, इच्छा किंवा जीवनाला चिटकून राहण्याचे कारण, असं सगळं म्हटलेलं आहे. आरंभण अजून पण आहे की मन आणि बुद्धीच्या कार्यासाठी आधार, इंद्रिय, वस्तू, विचार किंवा चेतनेची वस्तू, विषय आणि वस्तूच्या संबंधातील बाह्य घटक. म्हणजे जनरली आपण म्हणू शकतो सर्वसाधारणपणे की वस्तू, एक बाहेरची वस्तू, ती बघून ते आरंभण आहे. ते रूप दिसलं की चित्त फंदनंती, अस्वस्थ होतं. तर अशा चित्ताला बुद्धांनी म्हटलं आहे की बरं, याच्या आधी आपण हे बघूया की जेव्हा त्यांच्या मनामध्ये ते उत्पन्न होतं, असं फंदनंग होतं चित्ताचं, आणि मग ते बुद्धांकडे जातात आणि त्यांना म्हणतात की तथागत, मला त्या अंबवनामध्ये जाऊन मेडिटेशन करायचं आहे. तर बुद्ध म्हणतात की पधान समण धम्म करणथाय. पधान संबद्ध म्हणजे फॉरमोस्ट, पधान म्हणजे सगळ्यात आधी. तर हे समण धम्म करण्यासारखं आहे. तर मला ते पधान समण धम्म करायसाठी जायचं आहे. तर बुद्ध म्हणतात की इथे थांबून जा मेघीय, दुसरे सेवक आहेत, दुसरे उपठाक भिक्खू आहे, त्यांना येऊ दे, आणि मग तू जा. तर थोड्या वेळ म्हणजे परत एकदा पुन्हा म्हणतात ते. त्यांचं मन काही राहवत नाही, त्यांना ते अंबवन आकर्षित करत असतं, आणि ते पुन्हा म्हणतात बुद्धांना. तर बुद्ध म्हणतात की पुन्हा तेच उत्तर देतात बुद्ध.
तर तिसऱ्यांदा सुद्धा ते पुन्हा बोलतात. ते म्हणतात की तथागत, तुमचं जे काही करण्यासारखं होतं, 4 आर्य सत्य पाहण्यासारखे जे काही होते, ते सगळं तुमचं झालेलं आहे. आता करण्यासारखं काही उरलेलं नाही. पण माझ्यासाठी ते करणं जरुरी आहे. अ, आणि म्हणून मला जायचं आहे. तर मग तथागत बघतात की आणि उत्तर देतात, मेघीय, जर तू समण धम्म म्हणशील, तर पधान समण धम्म, तर मग मी काय म्हणू? जे तुला योग्य वाटते ते तू कर, असं म्हणतात. आणि मेघीय मग अंबवनामध्ये जातात आणि तिथे बसून एक शिला आहे तिथे, तिथे बसून ध्यान करतात. आणि अ, तर काय होतं, की त्यांच्या मनामध्ये खूप वितक्क येतात. खूप विचार, म्हणजे असे विचार की अ, अकुशल विचार, पाप वितक्क विचार असे येतात. तर ते ते संध्याकाळ होते, अ, अस्वस्थ होतात, ते फार अस्वस्थ होतात. कारण सगळे अकुशल विचार येत असतात. कामछंदाचे विचार, दुर्भावनाचे विचार येत असतात दुसऱ्यांसाठी. आणि अ, आणि अ, हिंसेचे विचार येत असतात दुसऱ्यांसाठी. तर म्हणून मग ते तिथून उठतात आणि बुद्धांकडे येतात. तेव्हा बुद्ध त्यांना अ, ही गाथा सांगतात. "उसूकारो वते जनं." तर इथे काय सांगितलंय नेमकं, की जे पंडित आहेत, जे मेधावी आहेत, जे विज्ञू पुरुष आहेत, ते कसे आपल्या मनाला सरळ करतात? तर जसा एक उसूकारो, एक फ्लेचर बाण बनवतो, तसे ते सरळ करतात. तर कसं करतात ते, की एक वाकडी काडी आहे समजा. कोणत्या झाडाची वाकडी काडी आहे, ती तिचा आधी साल काढतात. मग तो उसूकारो, तो साल काढतो आणि मग त्याला कंचीय तेलामध्ये मग भिजवतो. मग निखाऱ्यांवर त्याला तापतो आणि मग त्या वृक्षाच्या याच्यामध्ये तो दाबतो. ते कव्हरिंग असतात त्याचे, त्याच्यामध्ये तो उपपिळेत्वा म्हणजे त्याला दाबून ठेवतो असं. आणि मग निवंकन उजू करोती, आणि त्याला अशा प्रकारे सगळं त्याचं ते सालं वगैरे काढून त्याला स्ट्रेट करतो त्या वाकड्या काडीला. आणि मग तो राजा महाराजांना वगैरे दाखवतो, की किती छान आहे त्याचं शिल्प, त्याचं स्किल किती छान आहे एरो करायचं. तर तसंच एखादा मेधावी, एखादा म्हणजे चित्ताचं कसं आहे, तर चित्त एक वाईज पुरुष अ, जसं बघतो, की अरे त्याचं चित्त विचलित होत आहे, अ, आसक्तीमध्ये जात आहे किंवा अशा भावनेमध्ये जात आहे, तर तो धुतंग धुतंगार अय्य वसेन, वास वसेन, म्हणजे अ, धुतंगधारी होऊन अरण्यामध्ये जाऊन, आरण्य आहे ते आरण्य, धुतंग आरण्य वास वसेन. तर अरण्यामध्ये जाऊन तिथे वास करून तिथे तो स्वतःच्या चित्ताला नित्तंच करतो. अ, म्हणजे चित्ताला उघडतो आणि संधासीने हे न तेमेत्वा, श्रद्धेनी आणि स्नेहानी त्याला तापतो, ओलं करतो, तापतो, भिजू भिजू घालतो. आणि कायिक चेतसिक वीर्येन तापेत्वा, तर कायिक आणि चेतसिक वीर्येन म्हणजे कायनी आणि चित्तानी, कायनी आणि मनानी तो ध्यान करतो, वीर्य करतो. आणि त्या वीर्यामध्ये म्हणजे ते ध्यान करणं म्हणजे जाणं, तापेत्वा. आणि मग समथ विपස්සना आलं की उपेत्वा. आणि समथ विपස්සना, एका बाजूनी समथ, एका बाजूनी विपස්සना, असं करून तो त्याला स्ट्रेट करतो. उजुंग अकुटिलं निब्बी सेवनं करते. आणि असं तेच तो स्ट्रेट करतो, अकुटिल करतो. आणि जेव्हा तो तसा करतो, स्ट्रेट करतो, तेव्हा त्याला तिसो विज्जा, छ अभिज्ञा, नवलोकुत्तर धम्मी इमग विशेषण, म्हणजे हे सगळे प्राप्त होतात. तिसो विज्जा, छळभन्य असे लोकोत्तर धम्म प्राप्त होतात, असं बुद्धांनी एक्सप्लेन केलं. आणि मन कसं आहे,
इथे या स्लाइडमध्ये आपल्याला बघायला मिळतं की वेडं वाकडं असं असं ज्या फांद्या आहेत, झाडाच्या वेड्या वाकड्या फांद्या आहेत, तसंच आपलं चित्त आहे. कुठूनही कुठे जातं ते. काही पाथ नाही, काही मार्ग नाही, काही नाही असे विचार आहेत आपले. आणि मग जेव्हा त्या काड्यांना एका ठिकाणी जमा करतो तो उसुकारो, तर तो बघतो की अ, हे मोठ्या-मोठ्या काड्या आहेत आणि गोल-गोल आणि कशाही आहे वाकड्या वगैरे. मग तो थोडा सरळ-सरळ कापतो त्यांना. मग त्यांना तो जसं आपण बघितलं की तो अ, माखतो त्याला. आधी नीट करतो, साल काढतो. मग त्यांना तेलामध्ये बुडवून ठेवतो. मग त्यांना निखाऱ्यावर तापतो आणि मग त्याला स्ट्रेट करून अ, झाडाच्या सालीमध्ये असं दाबून ठेवतो तो. अ, आणि मग ते स्ट्रेट होतात. इतके स्ट्रेट होतात ते एरोज. हे बस एक इंडिकेशन असं दाखवायसाठी आहे. कारण मन अस्थिर आणि कुटील आहे. मेधावी लोक सरळ करतात. फ्लेचर जसे बाण बनवतो. कारण आपले मन लोभ, दोष, मोहचा शोध घेत आहे. सतत त्याच्यात असतात ते. असतो आपलं मन. हुक सारखे कुटील, सरळ नाही. ते माराच्या आमिषात अडकणे सोपे आहे. पाण्याबाहेर फेकल्यावर आपले मन त्या माशासारखे असते. मन सरळ करण्याची बुद्धांची शिकवण आहे. जे आहे त्याला तसे बघणे. जसे दिठ्ठे दिठ्ठवताय दिठ्ठेसी. जसे जसे आहे तसे बघणे. तर मन आपलं सरळ होतं. आणि आणखी बरीच शिकवण आहे. दिस इज जस्ट टू बिगिन विथ. आणि इथे आपण जसं एक इंडिकेशन दाखवलेलं आहे की जेव्हा ते त्या दगडावर, त्या शिलावर जाऊन बसतात, अ, तर तेव्हा अ, त्याच्या आधी ते भगवान बुद्धांची परमिशन घेताना म्हणतात की तुम्ही तर फोर नोबल ट्रूथ्स हे सगळं किच्चक कतत्ता अय्यंग उत्तरी करणीय नाम नथी. अजून उरलं नाही काही करायला. पण अ, भगवान बुद्ध मग उत्तर देतात, पदानंती हो वैघ्य वद्यमान किंती वदेयामती समण धम्मं करोमी ती तंग वदमानं मयंग अय्यंकी नाम वदेया. मग मी काय म्हणू? जर तू म्हणतोय की समण धम्म करायचं आहे, तर मग मी काय बोलू? बरं, मग तुला जे वाटतं यावेळेस करणं योग्य आहे, तू कर. ही स्लाइड आपण नंतर बघू. आवश्यक पडेल तर. तर आणि सिमिलरली ती नेक्स्ट गाथा जी आहे, वारी जो वथले खित्तो ओक मोक उभतो. तर जेव्हा मेघियांना ध्यान करून होत नाही, तिथून निघतात. अस्वस्थ मनाने घिरलेले असतं त्यांचं मन. असं ते निघतात तिथून. तर ते परत येतात आणि बुद्धांना अप्रोच करतात. आणि ते एका बाजूला बसल्यावर म्हणते मेघीय, ते काय घडले याची माहिती बुद्धांना देतात. ते काय म्हणतात, की तथागत जेव्हा मी त्या आंब्याच्या वनात ध्यान करत होतो, तेव्हा माझ्या मनात हे 3 प्रकारचे अस्वस्थ विचार येत राहिले. कोणते? कामछंद, इच्छा, कामछंदाची इच्छा, दुर्भावनेचे विचार आणि हिंसेचे विचार. मग हा विचार माझ्या मनात आला. त्यांना अशा प्रकारे जेव्हा ते घिरले होते, तेव्हा अशा विचारांनी, तर तेव्हा त्यांच्या मनात हा विचार आला. हे विचित्र आहे, हे आश्चर्यकारक आहे. जरी मी गृहस्थच्या आयुष्यातून, विश्वातून बाहेर, इथे विश्वातून पाहिजे, गृहस्थच्या लाईफमधून बाहेर होण्याकरिता, बेघर नाही, बाहेर होण्याकरिता निघालो असलो, तरी मी या अस्वस्थ विचारांमुळे अस्वस्थ आहे. हे जे 3 प्रकारचे अकुशल विचार आहेत, कामछंद, दुर्भावना आणि विहिंसा. सत्ता तेव्हा त्यांना बघतात आणि सत्तांना तर अनुसे अ, ओळखता येतात. तर ते त्यांना बघूनच समजून जातात, की त्यांचे वचन बघून ऐकून ते म्हणतात, की "अरे आश्चर्य आहे." म्हणजे यांना ते म्हणतात, की मनामध्ये न तावस्य ज्ञानं परिपक्वन्ति ज्ञात्वा. म्हणजे अ, तुझ्यामध्ये अजून ज्ञान नाही आहे, परिपक्व नाही झालाय ज्ञान. असं सत्ता अ, मेघेत म्हणते ना ऐकून असं विचार करतात. अ, तर तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, की मेघीय म्हणत आहे, की आश्चर्य आहे, याचा अर्थ त्याला नॉलेज नाहीये, की नेमकं काय झालं, असे विचार का येत आहे? हे कोणते विचार आहेत? तर कशामुळे येत आहे? तर म्हणून त्यांना
मेघीय बनतेना त्यांचं ज्ञान परिपक्व करायला काय करायला पाहिजे याच्यावर भगवान बुद्धांनी पुढचं पूर्ण सांगितलेलं आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की जेव्हा मेघीय बनते त्यांना अप्रोच करतात, तर भगवान बुद्धांची करुणा, इतकी करुणा, कारण भगवान बुद्ध जेव्हा बोधिसत्वाचा त्यांनी संकल्प केला होता, तेव्हा ह्या 2 गोष्टीच इम्पॉर्टंट आहेत. एक की त्यांची महाकरुणा आणि दुसरं त्यांचं उपाय कौशल्य ज्ञान, की कसं ते कसा उपाय करून समोरचा जो पण व्यक्ती असेल त्याचे किले किंवा त्याचं आसव जाणून कसं गाईड करायचं. तर असे भगवान बुद्ध त्यांना मेघीय भंतेला गाईड करतात. भगवान बुद्ध म्हणतात, मन सहज उत्तेजित होते. खूप सहज आहे उत्तेजित व्हायला मन. आणि ते मेघीय भंतेंना सांगतात, मन सहज उत्तेजित आणि चंचल होते. एखाद्याने आपलं मन नियंत्रित केले पाहिजे. आणि भगवान बुद्ध ओळखतात अनवा सत्ताती अनुबद्धा संपरिवारिता, त्यांना बघून ओळखतात की अरे यांचं ना कुठेतरी खूप आसक्ती झालेली आहे, हे ना कनेक्टेड आहे कुठे अकुशल चित्तामध्ये आणि हे घेरून आहेत त्या अकुशलला. तर तेव्हा भगवान बुद्ध त्यांच्या चित्ताला त्यांचं ज्ञान आहे जे त्याला परिपक्व करायसाठी या 5 गोष्टी सांगतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या 5 गोष्टी चेतो विमुक्तीसाठी, त्यांचं चित्त विमुक्त करायसाठी. तर ह्या 5 गोष्टींमध्ये जी पहिली गोष्ट आहे कल्याण मित्त, आणि कल्याण मित्तचे गुण डिटेलमध्ये भगवान बुद्धांनी सांगितले आहेत. स्वतः ते कसे कल्याण मित्त आहेत याचं पण आपल्याला विवरण इथे बघायला मिळतं जेव्हा ते डिफाईन करतात. तर ते एवढे मोठे कल्याण मित्त आहे मेघीय थेरांचे या गाथेतून आणि या धम्मपदट्ट कथेमधून आपल्याला बघायला मिळतं. तर हे 8 गुण कोणते कल्याण मित्ताचे हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. आता सील पतिमोक्ष संवर. तर सील किती आवश्यक आहे? सील फॉलो करणं म्हणजे ते मेघीय तर भिक्खू आहे, नवीन भिक्खू झालेले आहेत, त्यांच्यासाठी सील किती इम्पॉर्टंट आहे, पातिमोक्ष संवर करणं किती इम्पॉर्टंट आहे. जे चतुपरिखार आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये त्यांनी प्रमाण ठेवणं, आपलं गरजेपुरतं ठेवणं, शीलाचं संवर करणं, ह्याची इम्पॉर्टन्स ते सांगतात त्यांना. आणि मग ते धम्मकथेबद्दल सांगतात की धम्मकथा 10 प्रकारच्या धम्मकथा काय करतात त्या. तर ते अपिच्छा, संतुष्टी म्हणजे कमी इच्छा, संतुष्टी, मग एकाग्र चित्त करणे आणि जाऊन ध्यान करणे आणि आराध्य वीर्य म्हणजे योग्य प्रकारे जसं सांगितलं आपल्याला त्या कथेमध्ये, जसं सांगितलं त्या प्रकारे योनिसो मनसिकारा म्हणजे राईट वे मध्ये विचार करून एफर्ट्स घेणे, आराध्य वीर्य. तर हे कसे की अकुशल दूर करून कुशल करणे, हे आराध्य वीर्य. आणि अशा प्रकारे पय्या डेव्हलप करणे. पय्या म्हणजे तसं बघितलं तर अनिश्चित, उपादवय धम्मिनो आणि 4 आर्य सत्याचं ज्ञान. तर हे कसं आहे की हे दुःखातून मुक्त करतं, डिस्ट्रक्शन ऑफ सफरिंग. तर भगवान बुद्धांनी जो धम्म दिला आपल्याला, तो दुःखातून मुक्त करायचा धम्म दिला. हळूहळू जेव्हा आपण धम्माच्या मार्गावर पुढे जातो, तर अर्यो अठ्ठंगिको मग्गो मध्ये हळूहळू आपले क्लेश कमी होतात आणि आपण दुःखातून कमी दुःखाकडे जातो. आणि आपण असे एका प्रकारे असं पण म्हणू शकतो की सुखाचा मार्ग आहे, सुख प्राप्तीचा मार्ग आहे हा अर्यो अठ्ठंगिको मग्गो. तर हे आपण बघितलं 5 गोष्टी या. आणि ह्या 5 गोष्टी, हे 5 धम्म जे आहेत चित्त विमुक्त करायसाठी, ते आतले आणि बाहेरचे कोणते घटक आहेत, कोणते अंग आहेत, ते इथे दाखवले आहेत. तर कल्याण मित्त हे आपण बाहेर बघतो
की आपल्याला कोणी असा सोबती असेल जो आपल्याला योग्य सांगेल, धम्मकथा करेल आणि त्याप्रमाणे योनिसो मनसिकारा राईट काय रॉंग काय असं करून मग आपण एफर्ट्स घेऊ शकू, आरधवीर्य करू शकू. तर कल्याण मित्तो आणि धम्मकथा ह्या बाहेरच्या गोष्टी आहेत. जसं आपण आता इथे ऐकत आहे सुतमय पय्या, ही पय्या आहे ऐकून, बहुसुतो असं म्हणतो ना आपण. तर सुतमयी पय्या आहे, ऐकून आपल्याला नॉलेज येतं, ती धम्मकथा. आणि कल्याण मित्र आपल्याला गाईड करतं प्रत्येक याच्यामध्ये. धम्मकथा इज जस्ट वन ऑफ इट. आणि सीलवा, आरद्धवीर्यो आणि पय्यवा हे आपल्या आतल्या गोष्टी आहेत. सील आपल्याला फॉलो करायचं आहे. आपण व्यवस्थितपणे केलं ते आपल्या आतमधल्या गोष्टींसाठी आहे, आपल्यासाठी, आपल्या आत्म इनर डेव्हलपमेंटसाठी आहे, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. आणि आरद्धवीर्यो, आरद्धवीर्यो म्हणजे राईट एफर्ट्स, योनिसो मनसिकार करून, राईट विचार करून आपण एफर्ट्स घ्यायचे. तर त्याच्यामध्ये आरद्धवीर्योमध्ये 4 पधान आहेत, समापधान आपण बघूया ते पुढे काय आहेत ते. आणि अशा प्रकारे पय्या डेव्हलप करतो. तर पय्याचा मार्ग आहे हा. लेफ्ट साइड जर तुम्ही बघितलं तर जास्त करून तो सील समाधी पय्या असं आपण म्हणू शकतो. आरद्धवीर्यो म्हणजे समाधीचाच, समाधीचीच गोष्ट. आणि चेतो विमुक्ती अयं पंचको धम्मो परिपाकाय संबद्धती. स्पष्टतेने पाहणे, गोष्टीचे ज्ञान आणि दृष्टिकोन असे जसे आहे तसेच बघणे, असे केल्याने मनाचे आणि हृदयाचे स्वातंत्र्य प्राप्त होते. असं आपण इथे बघतो हे राईट एफर्ट्स, आरद्धवीर्यो. पण आपले जे संकल्प आहे, जे वाईट विचार आहेत, अकुशल संकल्प, ते आपल्याला राईट किंवा सम्मा संकल्पामध्ये आपल्याला बघता यायला पाहिजेत, अकुशल सोडून. तेव्हाच आपली पय्या पण डेव्हलप होणार. हे सुरुवातीचेच आहेत, हे सुरुवातीच्या गोष्टी आहेत जे आपल्याला फायनल गोल ऑफ निब्बाण पर्यंत पोहोचायला हेल्प करतात. तर याच्यामध्ये आपण अजून एक बघतो की जे वितक्क आहेत, जे विचार येतात आपल्याला, आपण ध्यान करायला बघतो, तर पठम ध्यान मध्येच हे आहे वितक्क आणि विचार, या 2 गोष्टी. तर जे एकाग्र चित्त करायसाठी आपल्याला या वितक्क आणि विचारामधूनच जावं लागतं. तर वितक्क कसे आहेत, आपले अकुशल वितक्क असले तर आपलं चित्त एकाग्र व्हायला खूप कठीण होतं. कारण तर अकुशल जर वितक्क असले तर त्याच्यातून सुख उत्पन्न होत नाही, दुःख उत्पन्न होतं. आणि त्यामुळे चित्त एकाग्र होत नाही. चित्त एकाग्र फक्त सुखीनो चित्त समाधी होती. तर म्हणून वितक्क जे आहेत, वितक्क आपल्याला बघायला पाहिजे की जर वितक्क खूप असले, अकुशल असले तर ते आपल्याला ध्यानमध्ये हेल्प करत नाही. तर सगळ्यात आधी आपल्याला आपलं चित्ताला अकुशल संकल्पामधून, विचारांमधून, वितक्कामधून कुशल मध्ये आपल्याला बघता यायला पाहिजे. इथे आपण बघतो की कामछंद, व्यापाद आणि विहिंसाचे जे विचार आहेत, हे आपण सारिपुत्र हे वस्तूमध्ये पण बघितलं होतं. सम्मा संकप्पो, मिच्छा संकप्पो, ह्या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा पण सम्मा संकप्पो काय आहे, तर जे कामछंदचे विचार आहे त्याच्यातून नेखम्म. कामछंदचे विचार ते नेखम्म आहे. पण नेखम्म आपण फक्त घर सोडणं, जे घरी असतात ते तर या सगळ्या विचारांमध्ये जास्त असतात. म्हणून घर सोडणे. तर भिक्खू जेव्हा घर सोडतात तर त्याला त्या नेखम्मला फार महत्व आहे. पण नेखम्म आपल्यासाठी काय आहे? तर आपण पण समजा दान करतो किंवा त्याग करतो आपल्या कोणत्या वस्तूचा, ते सुद्धा नेखम्म मध्ये मोजल्या जाईल. ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण तिथून सुरुवात आपण असं म्हणू शकतो. तर ती नेखम्म. आणि मग अव्यापाद म्हणजे दुर्भावना नाही, तर मेत्ता भावना. आणि विहिंसाच्या विपरीत आहे अविहिंसा म्हणजे करुणा. सगळ्या प्राणी मात्रांवर त्यांना हार्म नाही करणं, त्यांना इजा नाही करणं, तर ते पण अविहिंसा. तर आपल्याला आपले नेगेटिव्ह जे चित्त आहेत, जे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या फायद्याच्या नाही आहेत, हे मिच्छा संकल्पच्या ज्या गोष्टी आहेत, त्याला आपल्याला सम्मा संकल्पमध्ये बघता यायला पाहिजे, कसं आपण ते करू शकू. आणि इथे तीही वितक्केही 3 प्रकारचे अकुशल वितक्क दुग्गती पापनठेन वा पापका कुशला पटिपक्खताय अकुशला. तर कुशलाच्या विपरीत जे असतं ते अकुशल. तर इथे जे बघितलं आहे की काम सहगतो वितक्को, काम वितक्को तेसु कम्मान अभिनंदन वसेन पवत्तो.
नेखम्मपटिपक्खो कामवितक्को. तर तीच गोष्ट जी आपण आधी बघितली तशी ही इथे एक्सप्लेन केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे अंगुत्तर निकाय, उदान, अट्टकथा, अंगुत्तर निकाय अट्टकथा, थेरगाथा आणि अपादान आणि अ, धम्मपद अट्टकथा. तर धम्मपद अट्टकथा फार छोटी असल्यामुळे अ, मी ह्या सगळ्या जेवढी इन्फॉर्मेशन आहे मेघीय थेऱ्यांबद्दल, कारण त्यांची पर्सनॅलिटी समजणं फार आवश्यक आहे. त्यांची पर्सनॅलिटी समजेल तर आपण जास्त चांगल्याने विचार करू शकतो. ती त्यांची पर्सनॅलिटी आणि आपली पर्सनॅलिटी किती मॅच होते किंवा काय फरक आहे. तर हे आपण जास्त चांगल्याने बघू शकतो. म्हणून मी सगळी ही इन्फॉर्मेशन एकत्रित केली आहे इथे आपल्या सगळ्यांसाठी. तर कामवितक्को नेखम्मपटिपक्खो, व्यापादवितक्को मेत्तापटिपक्खो आणि विहिंसावितक्को करुणापटिपक्खो असं आहे. आणि कल्याणमित्त जर इथे बघितलं आपण, कल्याणमित्त बद्दल भगवान बुद्धांनी म्हटलं आहे त्या 5 गोष्टी. इथे तुम्ही हे जे नंबरिंग केलं ना हे चुकीचं आहे. इथे तुम्ही 5 असं धरा की कल्याणमित्त फर्स्ट आहे आणि मग हे 4 आहेत, असे 5 आहेत. तर कल्याणमित्त बद्दल भगवान बुद्धांनी खूप इम्पॉर्टन्स दिला इथे. आणि कल्याणमित्त सेपरेटली आपण वेगळ्या स्लाइडमध्ये बघू काय लक्षणं आहेत, काय लक्षण असतात कल्याणमित्ताचे आणि ते कसे गाईड करतात. दुसरं आहे सीलवा भविष्यती. आपण चार्टमध्ये बघितलं. दुसरं सीलवा. ते सील फॉलो करतात. ते पतिमोक्ष संवर समुत्तो विहरिष्यती. ते पतिमोक्ष संवर जे त्यांचे शील आहेत भिक्खूंचे ते फॉलो करतात. आणि कथा, तर इथे 10 प्रकारच्या कथा दिलेल्या आहेत. अपिच्छ कथा, संतुष्टी कथा. अपिच्छ म्हणजे कमी इच्छा. संतुष्टी म्हणजे संतुष्टी. पविवेक म्हणजे एकट्यामध्ये जाऊन मेडिटेशन करणं. असंसर्ग म्हणजे कोणाच्या संपर्कात न येणं. वीर्य आरंभ. वीर्य कसं आपण प्रयत्न करू शकतो, कशी सुरुवात करू शकतो. आरब्ध वीर्य. शील कथा, शील कथा, समाधी कथा, पय्या कथा, विमुक्ती कथा आणि विमुक्ती ज्ञान दर्शन कथा. ह्या 10 प्रकारच्या कथा आपल्याला कशा पुढे नेतात हे पण कल्याणमित्तच सांगतात आपल्याला. हे कसं आपल्याला निम्माणापर्यंत पोहोचवतील. आणि आरब्ध वीर्यो विहरिष्यती अकुशलानं धम्मानं पाहणे. आरब्ध वीर्यो म्हणजे कसं वीर्य करायचंय आपल्याला. तर अकुशल धम्म जे आहे त्यांना सोडायचं आहे, काढायचं आहे. आणि कुशल धम्म उपसंपदाय. कुशल धम्म आपल्याला ग्रहण करायचे आहेत. तर आणि मग असं केल्याने पय्यवा भविष्यती. तर पय्यवा म्हणजे आपण बघितलं आहे पय्या अशा तऱ्हेने आपली डेव्हलप होते. आणि अर्य निंबेधिकाय सम्मा दुःख खय गामिनीय. तर असं आपण दुःखाचं खय करू शकतो असं बुद्ध म्हणतात. अशा या पद्धतीने कल्याणमित्त आणि ह्या 5 गोष्टींनी आपलं चित्त परिपक्व होतो आणि दुःखाचा क्षय किंवा नाश करणारा मार्गाला आपण पुढे जातो. तर इथे आणखी एक सपोर्ट म्हणून सांगितलेलं आहे की मेघीय सुत्तामध्ये संबोधी पक्षिक धम्मसुत्त पण आहे एक. त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. इमेसु पंचसु धम्मेसु पतिष्ठाय चत्तारो धम्मा उत्तरी भावितब्बा. तर हे जे आहे हे कसं भावना कशी करायची. आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. अशुभ सय्या भावितब्बा रागस्य पाहना. कामछंदचे विचार आले, अशुभ भावना करायची. मेत्ता भावितब्बा व्यापादस्य पाहना. तर व्यापाद दुर्भावना आली की मेत्ता भावना करायची. अनपानसती भावितब्बा वितक्क उपछेदाय. तर जेव्हा आपण वितक्क येतात हे असे अकुशल वितक्क येतात तेव्हा आनपान सतीने आपण ते दूर करू शकतो. आणि अनिच्च सय्या भावितब्बा अस्मिमान समुघाताय. अनिच्च सय्या ती लक्षणं म्हणजे अनिच्च, दुःख, अनंत 4 आर्य सत्य जेव्हा पेनेट्रेशनच्या त्या हिशोबाने जेव्हा आपण बघतो तर आपण कसे बघतो अनिच्च संयानी, अनिच्च, दुःख, अनंत विपස්සनामध्ये. तर हे अनिच्च जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा जास्त करून आपण आपल्या वितक्कामध्येच असतो. आणि
मी आहे, अस्मिमान म्हणजे मी आहे. मी असा नाही, मी नाम आणि रूप मध्ये आहे. पण जरी मी रूपमध्ये नसलो तर नाममध्ये तरी असणार, असं अरूपावचरामध्ये अशी आपली आसक्ती कुठली नाही कुठली असायची असते आणि आहे अशी, अजून निघालेली नाहीये. तर अ, तर हा जो अस्मिमान आहे, की मी आहे, स्पेशली हा अस्मिमान जो आहे, हा पंच इंद्रियांशी निगडीत आहे किंवा पंचखंडांशी निगडीत आहे, पंचेंद्रियांशी म्हणण्यापेक्षा. पंचखंड जे आहेत, त्याच्याबद्दल आहे हे. तर अनिच्च संय्या म्हणजे आपण आपले अ, अ, जेव्हा ध्यान करतो, तेव्हा अनिच्छतेने बघतो. कारण सगळं चेंजिंग दिसतं आपल्याला. आपले पंचखंड जे आहेत, ते चेंजिंग दिसतात. रूप, वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान सगळे चेंज होत राहतात. तर आपण काय म्हणतो, चला रूप नाही, अ, वेदना ही माझी आहे. तर काहीच नाही आहे. स काहीच मी नाही आहे. रूप नाही, वेदना नाही, संज्ञा नाही, संखार नाही, विज्ञान नाही. काहीच मी नाही आहे. सगळं बदलत आहे. आणि सगळं इज vulnerable टू डिके. सगळं नाश होण्याकडे आहे. आणि अनिच्च संयेनो ही अनंत संज्ञा संठाती. तर अनिच्च संयेने बघितलं तर अनंताकडे जातो आपण. तर अनंताची शिकवण ही पंचखंडाला घेऊनच भगवान बुद्धांनी सांगितली आहे. अनंत संयी अस्मि मान समुद्घातं पापुनाती दिठ्ठेव धम्मे निंबानंती. तर अशा तऱ्हेने समुद्घातं सगळ्या तऱ्हेने नष्ट होतं अस्मिमान. तर अशा प्रकारे आपण ते बघू शकतो या 4 पद्धतीने. कारण आपण घाबरतो कशाला? जेव्हा एक मासा जमिनीवर फेकला जातो, तर तो कशाला घाबरतो? कारण त्याला वाटतं की तो आहे. तो मासा आहे आणि आणि अशी स्थिती आपली सुद्धा असते, की जेव्हा आपण कम्फर्टेबल झोनमधून अनकम्फर्टेबल झोनमध्ये जातो, तर तेव्हा आपण स्वतःला सेफगार्ड करायचा प्रयत्न करतो आणि त्याला अस्मि मान म्हणजे मी आहे असं अ, आपण बघू शकतो तशा गोष्टीला. बरं. तर मेघीय सुत्त वर्णनाचे उदानमध्ये दिलेलं आहे. सिमिलरली ते अंगुत्तर निकायमध्ये पण आहे. अ, अट्टकथामध्ये. त्याच्यामध्ये दिलेलं आहे, की मेघीय एक राजा होते. 500 लाईफ्स आधी म्हणजे 500 जन्माआधी आणि दुसऱ्या अपादांमध्ये दिलं आहे, की ते समित नावाचे राजा होते. आणि ते जेव्हा काय होतं, नेमकं काय होतं मागच्या जन्मात, ज्याच्यानी त्यांना आता या जन्मामध्ये असे अकुशल वितक्क येतात. तर तर त्यावेळेस काय होतं, की ते निसिन्नोचे यस्मिक मंगलशीला पट्टे. तर त्यावेळेस ते जेव्हा ते त्या दगडावर, त्या शिलावर तिथे ते बघतात आणि ते जाऊन बसतात, तर तेव्हा अ, काय होतं 500 वर्षाआधी त्या शिलावर बसून तिथे उयानं किळं किळतो विविध नाटक परिवारो. निसिद्ध पुग्गो तस्मी एव ठाणे निसिदी. तर तिथे ते बसले त्या स्थानावर बसतात जिथे त्यांच्या समोर सगळे उयान खेळ चालू असतात. उद्यानमध्ये जे खेळ आहेत ते खेळ खेळत असतात आणि लोकं आणि त्यांच्यासमोर विविध वेगवेगळे नाटक आणि डान्स आणि जे काही त्यांच्यासमोर त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी सुरू असतील. तर अथस्स निसिन्द काल तो पठ्ठाय सवण भावो विगतो विय अहोसी राजवेसंग हेत्वा नाटक परिवार परिवृत्तो सेत छेतस्स छतस्स हेठा बहारही पलंके निसिंदो विय जातो. ते काय होतं, की अ, ते जेव्हा ते बसतात तिथे, तर तसं त्यांना काय विचार येतो, समणभाव तर दूर जातो त्यांच्यापासून, वेगळा होतो आणि ते त्यांना वाटतं, की राजा ते राजा आहेत. राजाचा वेश धारून आहे. धारण करून बसले आहेत. त्या आणि त्यांच्या समोर ते डान्स, एंटरटेनमेंट होत आहे. त्यांच्यावरती एक पांढरी छत्री आहे आणि तिथे ते बसले आहे. तर अ, तर असे ते आस्वाद घेत राहतात. असे ते रमले असतात, असे ते आसक्तीने खूप एन्जॉय करत असतात. कामवितक्क उत्पादन होतं त्यांच्या मनामध्ये. कामवितक्क आणि तशा वेळेस त्या त्या खडे, तस्मै एव खडे 2 त्यांचे सैनिक अ, 2 त्यांचे सैनिक 2 चोरांना घेऊन येतात. त्यांच्या समोर उभे करतात. तर तेव्हा अ, राजा तर खूप एन्जॉयमेंटमध्ये असतो. पण तो काय म्हणतो, की "एकाला मारून टाका, वध करा एकाचा." तर तेव्हा त्याचं मन
व्यापादमध्ये जातं. व्यापाद म्हणजे दुर्भावना त्याच्यामध्ये जातं. आणि दुसऱ्याला तो म्हणतो याला पनिशमेंट द्या, बंदी बनवून द्या आणि पनिशमेंट द्या. तर तेव्हा त्याचं मन विहिंसामध्ये जातं, विहिंसाच्या विचारामध्ये जातं. अशा प्रकारे 3 प्रकारचे अकुशल वितक्क त्याच्या मनामध्ये येतात त्यावेळेस. जेव्हा अ, मेघीय भन्ते तिथे बसतात आणि ते असा विचार करतात, असे विचार येतात त्यांच्या मनामध्ये, की ते राजाच आहेत. राजाचे कपडे वगैरे घालून वेश गहित्वा आणि अशी घटना घडत आहे आणि ते असे अकुशल विचार त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होतात. काम वितक्को, व्यापाद वितक्को, विहिंसा वितक्को. तर कसे होतात? एवं सो आता ही जी उदान कथा आहे ना, ही बुद्धांनी सांगितलेली आहे इथे. तर ते कसे होतात त्याचं सिमिली पण बुद्धांनी सांगितली आहे. एवं सो लता जलेन रुक्खो विय मधुमक्खी काही मधुघातको वियच. म्हणजे एखादा व्यक्ती मधमाशांनी घेरलेला असतो, तर तो कसा असतो? तसं. किंवा एक झाड, त्याच्यावर क्रीपर्स असतात. ते पूर्ण घेरून घेतात त्या ट्रंकला झाडाच्या आणि पूर्ण त्या झाडाला सुद्धा त्या वेलांनी हे करून घेतात, माखून घेतात. अशा प्रकारे हे असे विचार त्याच्या बुद्ध ओळखतात, की मेघेच्या मनात आले. अकुशल वितक्केहि परीक्षितो संपरिकीर्णो होसी तं संधाय अधखो आयस्मतो मेघीयसा ती. असा आयस्मतो मेघीय ची स्थिती होती. असं होतं. तर भगवान बुद्ध म्हणतात. थोडंसं इथे इंडिकेशन दिलेलं आहे, की कसे ते मेघीय भन्ते जाऊन बसले असतील तिथे अंबावनामध्ये, जे त्यांना आकर्षित करत होते इतके. आणि जेव्हा ते जाऊन बसले तर त्यांना वाटत होतं, की ते समण नाहीयेत, ते राजा आहे. आणि राजा तिथे एन्जॉय करत आहे आणि त्या एन्जॉयमेंटमध्ये असं विघ्न आल्यासारखं ते 2 चोर आणले जातात तिथे. तर राजाचं मन कामछंदामधून कामछंदाच्या विचारामधून ते व्यापाद आणि म्हणजे दुर्भावना आणि हिंसेच्या विचारांमध्ये जातं. तर असे विचारांनी ते घेरले जातात, मी म्हणते. आणि इथे ही एक्झाम्पल एक सिमिली दिली आहे. मी बघत होती, की मधमाशा कशा घेरल्या जातात, तर नेटवर खूप आहेत असे इमेजेस. पण मला ते छान वाटले म्हणून मी अ, ही झाडाची उपमा दिलेली आहे इथे पिक्चरमध्ये, की कोणते पण लता म्हणजे क्रीपर्स जे आहेत, ते झाडाला कसे माखून घेतात, कव्हर करून देतात. तर आपण हे अकुशल जे चित्त आहेत आपले, त्यांना अ, आपण दूर करायला पाहतो आणि कुशल चित्त डेव्हलप करायला पाहतो. तर हे 4 प्रकारे आहे. पधान शब्द इथे वापरलेला आहे. पधान समणधम्म करणत्थाय असं वापरलेलं आहे. तर पधानायती समणधम्म करणत्थाय काय आहे ते? तर एक आहे संवर पधान, पहान पधान, भावना पधान, अनुरक्षण पधान. तर हे 4 काय आहेत? तर एक आहे की अकुशलला संवर करायचं, थांबायचं. थांबायचं म्हणजे रिस्ट्रेन करायचं, प्रयत्नशील राहायचं. सील वगैरे फॉलो करून. सिक्खापदं समादियामि. आणि मग पाहणं करायचं काय? ते अकुशल जे आपल्या आतमध्ये आहे, त्यांना घालवायचं. मग भावना करायची, की दुसरे बाहेरचे जे कुशल आहेत, ते आतमध्ये आपल्या घ्यायचे. आणि अनुरक्षण म्हणजे जे आपल्यामधले कुशल आहेत, त्यांना जपून ठेवायचं, अनुरक्षण करायचं. तर हे 4 प्रकारचे पधानं इथे आपल्याला आरब्धवीर्यो मध्ये बघायला मिळतात. आणि भगवान बुद्ध जे ओळखतात, थेरांचे वचन ऐकून न तावस्य ज्ञान परिपक्वते, की त्यांचं ज्ञान जे आहे ते परिपक्व नाही आहे. तर ते कल्याण वित्त, भगवान बुद्ध कल्याण वित्त बद्दल सांगतात. कारण सकाळी पण सकाळ असते तेव्हा पिंडपाताच्या वेळेस अ, थेर म्हणतात, की अ, भगवान मी पिंडपाताला जाऊ इच्छितो. तर तेव्हा पण भगवान बुद्ध त्यांना म्हटलं असते, की ठीक आहे मेघीय, जे तुला योग्य वाटतं यावेळेस करायचं ते कर.
आणि सेकंड टाइम पण ते 3दा भगवान बुद्धांच्या जवळून जायला करतात अंबावनामध्ये. तर कदाचित भगवान बुद्धांनी कल्याण बद्दल आणि त्यांच्या लक्षणाबद्दल याच्यासाठी इथे एम्फसाइज केलेलं आहे, की जेव्हा आपल्यामध्ये जे असे वितक्क येतात, अकुशल वितक्क, तेव्हा आपण चांगल्या गोष्टींपासून दूर जातो. इथं कल्याण मित्तो सद्धा संपन्न होती. आता इथे 8 सांगितलेलं आहे ना कल्याण मित्त लक्षण. तर इथे कसं लिहिलं आहे, की सद्धा संपन्न होती. तर सगळ्यात बेसिक फाउंडेशन आहे, की श्रद्धा. कल्याण मित्तामध्ये श्रद्धा संपन्न असतात ते कल्याण मित्त. विपाक, जे काही लॉज ऑफ नेचर आणि बुद्ध धम्म संघ या सगळ्याबद्दल. तर ही जी श्रद्धा आहे आणि इवन अरियो अठ्ठंगिको मग्गो, फोर नोबल ट्रूथ्स या सगळ्याबद्दल विश्वास. विश्वास कसा? थ्रू प्रॅक्टिस. त्याला श्रद्धा संपन्न म्हटलंय. करून चुकले आहेत ते. तर इथं कल्याण मित्तो श्रद्धा संपन्न होती आणि मग 7 गोष्टी फॉलो करतात त्याच्यानंतर. कोणते? सील संपन्नो, सुत संपन्नो, त्याग संपन्नो, वीर्य संपन्नो, सती संपन्नो, समाधी संपन्नो आणि पय्या संपन्नो. तर ह्या 1 आणि 2 मध्ये सील संपत्ती आणि सुत संपत्ती इथे दिला आहे, की ते कसे सब्रह्मचारीण असतात. ते पियो असतात, प्रिय असतात, गरू असतात. गरू म्हणजे आदर योग्य असतात, भावनीय असतात. ते वचनखम्मो, जे बोलतात तसे ते चांगले वचन बोलतात धम्माचे आणि तसे ते वागतात. आणि गंभीरानं कथानं कत्ता. आणि इथे गंभीरचं मीनिंग सिरियस नाहीये, पण इथे गंभीरचं मीनिंग आहे इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट कथा सांगतात ते, की जे आपण फॉलो करून जी इतकी दुर्मिळ, खूप डिफिकल्ट गोष्ट आहे ती इझिली प्राप्त करतो आपण. तशी कथा ते सांगतात. ते आहे निब्बाणाला प्राप्त करायची किंवा मार्गाला प्राप्त करायची गोष्ट. तर ही गंभीर गोष्ट आहे, ही सिरियस गोष्ट म्हणण्यापेक्षा ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि तर ही गाथा म्हणजे हे जे 7 लक्षण किंवा 7 गुण आहेत कल्याण मित्ताचे, ती अंगुत्तर निकायमध्ये पण ही गाथा आहे. पियो गरू भावनियो वत्ताच वचनखम्मो गंभीरंच कथं कत्ता नो चट्टाने नियोजयती. तर अशी ही गाथा कल्याण मित्तबद्दल अंगुत्तर निकायमध्ये आहे. आणि पुढे चाग संपत्तीया, वीर्य संपत्तीया. चाग म्हणजे त्याग करणे, संतुष्ट असणे. वीर्य संपत्तीया, जे आपल्या हिताचं आहे, आराध्य वीर्य होण्याचं आपण बघितलं, जे आपल्या हिताचं आहे, पधान धम्म. आणि सती संपत्तीया, उपठ्ठी सती होती, सतीमध्ये असतात. समाधी संपत्तीया, अविक्षिप्त होती. पय्या संपत्तीया, अविपरीत जानाती. तर असे ते अविक्षित म्हणजे अनडिस्टर्ब्ड समाधी आणि पय्या संपत्तीया अविपरीत जानाती. पालीची जी भाषा आहे त्याच्याबद्दल आपल्याला अजून म्हणजे समजायसाठी खूप एकेका शब्दामध्ये खूप काही असतं. ते आपल्याला समजायसाठी हेल्प होतं. विस्तारित धम्म समजायसाठी हेल्प होतं. तर सो सतिया कुसलानं धम्मानं गतियो समन्वय समानो पय्याय सत्तानं हिताहित यथाभूतं जाणित्वा. यथाभूत जाणू शकतो, यथाभूत जाणून समाधीन तथ एकग्र चित्त हुत्वा. समाधीनी एकग्र चित्त करून वीर्येन सत्ते अहिता निषेध करणे. अहितचं निषेध करणे. वीर्य असं करणे की अहिताचं, सत्तेचं म्हणजे लोकांचं, अहितचा निषेध करायचा. हिते नियोजित जेती, हित बघायचं. तर अशा प्रकारे कल्याण मित्त असतो या गुणांनी संपन्न. इथे पण हे तेच लिहिलेलं आहे. आणि जनरली जर आपण बघितली भगवान बुद्धांची टीचिंग मध्यम निकायमध्ये आहे, मी इथे रेफरन्स दिलाय. तर तिथे आहे की भगवान बुद्ध काय म्हणतात? कल्याण मित्त सेवना, सद्धम्म सवना,
योनिसो मनसिकारं धम्मानुधम्म पटिपत्तिया. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये सील बद्दल मेन्शन नाहीये. पण कल्याण वित्त सेवना म्हणजे मंगलसूत्रचं जे पहिलं आहे, असेवनाच्या बालाना पंडितांच्या सेवना. तर हे आहे. मग सद्धम्म सवना, तर हे सुतमय पय्या डेव्हलप करायसाठी. सवण करणे, ऐकणे. आणि त्या प्रकारे आपण म्हणजे कथा पण येतात याच्यामध्ये. आणि त्या प्रकारे आपण आपलं राईट माइंडसेट डेव्हलप करू शकतो पुढे जायला. योनिसो मनसिकार. धम्मानुधम्म पटिपत्तिया इज लाईक धम्मामध्ये चालायसाठी धम्माच्या ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करणं ते जरुरी आहे. कल्याण मित्त सेवना इज सुतमयी पय्या. सद्धम्म सवना पण सुतमयी पय्या. योनिसो मनसिकार इज युजली चिंतनमयी पय्या. आणि धम्मानुधम्म पटिपत्तिया इज भावनामयी पय्या. स्वतः भावना करणं. अशा प्रकारे तिन्ही प्रकार सुतमयी, चिंतनमयी आणि भावनामयी पय्या. आणि हे 3 म्हणजे पर्यत्ती, पटिपत्ती, पर्यत्ती, पटिवेधन आणि पटिपत्ती असं आहे ते. About Meghya Ther in Tipitaka. We find it in all these places, their respective commentaries. आणि मेघीय थेर त्यांनी अर्हंत जेव्हा प्राप्त झालं, म्हणजे इथे तर अट्टकथा, धम्मपद अट्टकथामध्ये आपल्याला फक्त बघायला मिळतं की ते स्वतःपन्न झाले. पण थेरगाथामध्ये त्यांची थेरगाथा आहे, 66 थेरगाथा. ती त्याच्यामध्ये त्यांनी दिलं, खूप सिंपल थेरगाथा आहे त्यांची. आणि त्याच्यामध्ये ते डिक्लेअर करतात की ते अर्हंत झाले, बुद्धांनी त्यांना शिकवलं. आणि बुद्धांची शिकवण ऐकून ते सतीमध्ये खूप सुखामध्ये, सोमनस चित्तामध्ये, सतीमध्ये ड्वेल करून अवेअरनेस मध्ये राहून त्यांनी ती विद्या प्राप्त केली, बुद्धांचं शासन पूर्ण केलं. याच्यामध्ये मी असाच प्रयत्न केला की चूळपंथक थेर पण बुद्धांचे स्टुडंट, डायरेक्ट स्टुडंट होते चूळपंथक थेर. आणि डायरेक्ट स्टुडंट मेघीय भंते पण होते. कदाचित दोघेही नवीन नवीन भिक्खू होते, यंग होते. तर हे दोघे पण बुद्ध वेदेय पुग्गल. आणि दोघांचे पण आशयानुशय ज्ञान बुद्धांना माहित होते, त्याप्रमाणे बुद्धांनी त्यांना डायरेक्ट केलं. तर चूळपंथक थेर हे बुद्ध ओळखतात, अवलोकन करतात सकाळी आणि पाहतात की ते रायपेन होत आहेत, है ना, आज रायपेन होणार आहे. पण मेघीय थेर बुद्ध ओळखतात की ते वितक्काने घिरलेले आहेत, म्हणून त्यांना थांबवतात बुद्ध. तर चूळपंथक थेर बुद्धांचे इन्स्ट्रक्शन फॉलो करतात, ते कम्मठान तसं देतात. आणि मेघीय थेर त्यांना म्हणतात बुद्ध की तुम्ही नका जाऊ, मेघीय आता नको जाऊ. तर ते ऐकत नाहीत आणि ते इन्सिस्ट करतात. एक आहे की आधीच्या जन्मामध्ये कुसला म्हणजे एक विचार त्यांच्या मनामध्ये आला होता चूळपंथक थेराच्या, की त्यांचं पांढरं अंगवस्त्र कसं काय मळलं. आणि इथे मेघीय थेर हे पण राजा असतात आधी, पण ते कशी वितक्कामध्ये माखलेले होते. तिन्ही प्रकारच्या अकुशल पापवितक्केही ते कसे घेरलेले होते. पण बुद्ध हे म्हणतात की चूळबंधक हे आधीच्या जन्मात सुद्धा बुद्ध त्यांचे अवश्य होते, सपोर्ट होते, हेल्प होते, प्रोटेक्शन, रिफ्यूज, जे काही म्हणणार आपण. आणि इथे बुद्ध वर्णन करतात की मेघीय थेरांना की कल्याण मित्र चे क्वालिटीज काय आहे. आणि इनडायरेक्टली नाही, डायरेक्टलीच बुद्ध सांगत आहेत की ते किती छान कल्याण मित्र आहेत मेघीय थेरांचे. तिकडे जेव्हा गाथा सांगतात चूळपंथक थेर अर्हत होतात आणि इथे मेघीय थेर स्वतःपन्न होतात. तर असं हे जस्ट एक आयडिया, पण बुद्धांची करुणा, महाकरुणा आणि उपाय कौशल्य आणणं एकदम दोघांसाठी पण सेम आहे. तर
उपड्ढ सुत्त संयुक्त निकायमध्ये ह्याच्याबद्दल बुद्ध बोलले आहेत. जिथे कल्याण वित्त बद्दल एक्सप्लेन केलेलं आहे बुद्धांनी, तिथे हे सांगितलं बुद्धांनी, म्हणजे तिथे त्या गाथेमध्ये लिहिलेलं आहे अट्टकथामध्ये, की बुद्ध आनंद भत्तेनं म्हणतात, आनंद थेरानं, की जेव्हा आनंदमध्ये म्हणतात, एथच्च कल्याण वित्तस्य बहुकारता पधानदाच उपड्ढ विद्दं भत्ते. हाफ लाईफ इज कल्याण मित्तता ऑफ अ ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्यस्य यदिदं कल्याण मित्तताति उपड्ढ विद्दं. उपड्ढ इज हाफ. तर वदंतं धम्म भंडागारिकं हा शब्द यूज केलेला आहे भगवान बुद्धांसाठी. धम्म भंडागारिकं ते म्हणतात, वदंतं मा हवे आनंदा ती दिक्खत्तुं पटी सेधेत्वा सकलमेव हिदं आनंद ब्रह्मचर्य यदिदं कल्याण वित्तता कल्याण सहायता ती आदि सुत्त पदेही वेदितब्बा. तर कल्याण मित्त हे पूर्ण ब्रह्मचर्य लाईफ आहे. अर्ध नको म्हणू. आनंद हे पूर्ण ब्रह्मचर्य लाईफ आहे. कल्याण मित्तता, कल्याण सहायक. तर असं बुद्धांनी आनंदला सांगितलं आहे. उपड्ढ सुत्तामध्ये हे आपल्यासाठी पण लागू होतं. आपण जेव्हा इथे सगळेजण बसलो आहे, आपण सगळे एकमेकांचे कल्याण मित्त आहे. एक वेळ अशी होती की जेव्हा आम्ही अभिधम्म शिकत होतो मिळून सगळे, तर सगळे जमा व्हायचं आम्ही, आणि इथे किती फॅमिलीज होते पेअर्समध्ये, सगळे जण यायचे, दोघे पण हसबंड वाईफ दोघे पण मिळून यायचे, एकमेकांची कल्याण मित्त, आणि सोबत ते धम्म शिकत होते. म्हणजे सोबत शिकणं म्हणजे एकमेकांना हेल्प करणं. किती कल्याण मित्त एकमेकांचे. तर असे आम्ही सोबत जवळपास 1.5-2 वर्ष आम्ही शिकलो अभिधम्म मिळून, आणि आज पण इथे जॉईन केलेलं आहे सगळ्यांनी हे ऐकायसाठी. आणि हे किती कल्याण मित्र आहेत एकमेकांचे. आपण सगळे जे इथे जमलो आहे, आपण सुद्धा किती कल्याण मित्र आहे. आणि या सगळ्यांसाठी जेव्हा असा विचार येतो ना आपण जेव्हा धम्मामध्ये एकत्र येतो आणि विचार येतो, तर खूप थँकफुल वाटतं बुद्धांसाठी आणि बुद्धांच्या सावकांसाठी, आर्य सावकांसाठी. आणि ते सगळे लोक ज्यांनी ही पालीचे जे हे अनमोल धरोवर जी आहे बुद्ध धम्माची, ती जपून ठेवलेली आहे. हे सगळे कल्याण मित्त आहेत आपले. आणि आज पण असे आहेत कल्याण मित्त जे अशा या मार्गातून नाही तर त्या मार्गातून धम्म प्रिझर्व्ह करत आहे. पण सगळ्यात जास्त धम्म जर आपण जपून ठेवू शकतो तर त्याच्यावर चालून, आणि अशा प्रकारे आपण कल्याण मित्ततासाठी मेघ्य थेर वथू डेडिकेट करूया, की त्यांच्यामुळे आपल्याला भगवान बुद्धांची कल्याण मित्ततावर शिकवण मिळाली. खूप खूप मनापासून आपल्याला भरून येतं हे सगळं वाचून आणि ऐकून. आणि किती इम्पॉर्टंट आहे, मेन म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे ह्या सगळ्या गोष्टी, जे आपण बाहेर जे शिकत नाही ते इथे आपल्याला पाली लिटरेचरमध्ये वाचायला मिळतं. तर आणि म्हणून मी म्हणजे इथे आता जेवढे सगळे जमले आहेत, सगळ्यांमुळे आपण शिकत आहे एकमेकांशी बोलून, आणि इथे जमून आपण शिकत आहे. त्यासाठी मी पण तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणते मनापासून. खूप ग्रॅटिट्यूड. आणि ही बिब्लिओग्राफी आणि एक्नॉलेजमेंट आणि ह्या सगळ्या कामामध्ये ही इच्छा करते की चिरं तिष्ठतु लोकस्मी सम्मा संबुद्धस्य शासनं. आणि या सगळ्या इतक्या वेळ जे आपण धम्म चर्चा केलेली आहे, या धम्मचर्चा मध्ये जे पण आपण कुशल 4 प्रकारचे आता कुशल केलेले आहेत आपण, जे इथे आपण बघितले या गाथेमध्ये पधान, तर ते ह्या कुशल कप्पानी निम्बाणस्य पच्चयो होतु. सगळेजण निम्बाणस्य पच्चयो होतु. साधू साधू साधू. लॉर्ड ऑफ मेत्ता.